एआय मुळे नोकरी जाणार आहे का एआय मुळे इन्कम वाढणार आहे? आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय अमेरिकन भाऊ पॉडकास्टवर अमेझॉनचे एआय लीडर अतुल भाऊ कुलकर्णी. त्यांच्या मते एआय हे एक सायन्स फिक्शन नाही तर आजचं एक प्रॅक्टिकल टूल आहे. तुम्ही जर बिझनेसमॅन असाल तर तुम्ही त्याचा वापर करून तुमचा बिझनेस कसा ऑटोमेट करू शकता, तरुण वर्ग एआयचा वापर करून कसे पैसे बनवू शकतो, आणि स्टुडंट्स तुम्ही एआयचा वापर करून अभ्यास कसा करू शकता, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी सोप्या, मजेशीर आणि आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये सांगितल्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही स्टुडंट, एंटरप्रेनर, मी तर म्हणेल कुठल्याही वयोगटातले असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला यातून भरपूर काही शिकायला मिळणार आहे. 2026 मध्ये तुमच्या दैनंदिन जीवनात जर तुम्ही एआयचा वापर करत नसाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आणि हेच सांगण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत अमेझॉन या ग्लोबल कंपनीचे एआय इंजिनिअरिंग लीडर अतुल भाऊ कुलकर्णी. वेलकम टू द पॉडकास्ट अतुल भाऊ. नमस्कार राहुल भाऊ. धन्यवाद. थँक यू सो मच. सर्वात प्रथम मला आपले कॉमन मित्र दीपक भाऊ हां. यांचे आभार मानावेसे वाटतात. दीपक भाऊंनी मला सांगितलं की यू शुड टॉक टू अतुल भाऊ अँड गेट अ पॉडकास्ट गोइंग फॉर एआय. विषय फार हॉट आहे. सगळीकडे एआयची चर्चा होते आणि तुम्ही अमेझॉन या कंपनीमध्ये एआयचे इंजिनिअरिंग लीडर आहात. तर तुमच्यापेक्षा अजून भारी गेस्ट कोणीच नसू शकतं ह्या महत्त्वाच्या विषयावर बोलायला. सो थँक यू सो मच. तर सगळ्यात पहिले आपण सुरुवात करूया अतुल भाऊ. एआय म्हणजे प्रकार काय? एआय. आज आपण ज्याला एआय म्हणतो, ह्याच्यामध्ये तशा 2 ते 3 गोष्टी धरल्या जातात. आता पहिली गोष्ट म्हणजे एआय कॉम्प्युटर आपल्याला चांगल्यात चांगला उपयोग कसा करून द्यायला पाहिजे. आता तुम्ही आधी इंजिनिअर होतात, आय-टी इंजिनिअर होतात, मी आय-टी इंजिनिअर होतो. आपण कीबोर्ड वापरतो, माऊस वापरतो. ह्या प्राकृतिक गोष्टी नाहीयेत माणसाकरता, कॉम्प्युटरशी बोलण्याकरता. बरोबर. बरोबर? तेव्हा कॉम्प्युटर आपल्याला कसा उपयोगी पडेल, हा तुम्ही जर हां. विचार केला, तर आपण आपण एकमेकांशी बोलताना कीबोर्ड वापरतो का? एकमेकांशी बोलताना माऊस वापरतो का? एकमेकांच्या तोंडावर असे हातवारे लावून करतो का? मग आपण डिव्हाइसवर का करतो? आपल्या कॉम्प्युटरवर का करतो? राइट? मग एआय आजच्या जगातलं एक असं टूल म्हणता येईल, जे आपल्याला कॉम्प्युटरशी तितक्या सहजतेने इंटरफेस करण्याकरता किंवा वापरण्याकरता एक साधन आहे. आता त्याच्यामध्ये टेक्निकली काय-काय गोष्टी आहेत त्या खूप आहेत. पण प्रत्येक गोष्ट आपण आज ई-कॉमर्स करता हे वापरतो. Amazonवरती तुम्ही गोष्टी विकत घेता, तुम्ही Targetवर विकत घेता, बरोबर? आपल्या डिव्हाइसवर आपण असे-असे हात फिरवत-फिरवत करतो. पण आपण त्याला सांगू शकत नाही का, की "बाबा माझ्याकरता हे विकत घे." बरोबर? बरोबर. हां. आपण Googleला जेव्हा प्रश्न विचारतो, तेव्हा Googleला प्रश्न आपण कीबोर्डने आपल्या अंगठे आजकाल म्हणतात ना, की अंगठे जास्ती सॉलिड झालेत हो. आपले. वापरले तर जाते. आपण तोंडाने नाही विचारू शकत का, "Google मला हे सांग रे बाबा" किंवा "हे सांग गं बाई." तर त्याकरता वापरणारं जे टूल आहे, ते म्हणजे एआय. एआयचा अर्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता असं आपण जर मराठीत म्हटलं, तर बरोबर. ते आहे. म्हणजे अतुल भाऊ तुम्ही म्हणताय, आता माझ्याकडे हा iPhone आहे, राइट? या हं, हं. iPhoneवर जेव्हा मी म्हणतो, "हे सिरी, व्हॉट इस द वेदर टुडे?" म्हणजे सिरी मला आजचं ऑस्टिनमधलं काय हवामान बाहेरचं आहे ते सांग. तेव्हा मी अननोइंगली एआयचा वापर करतोय? हो. Siri अ, हे एक एआयचं इम्प्लिमेंटेशन म्हणता येईल आपल्याला. एक त्याच्यामागे सगळे मॅथेमॅटिकल अल्गोरिथम्स चालतात, सगळं चालतं. आता आता आपण तुम्ही जे एक्झाम्पल घेतलं ना, आपण त्याचा साधा एक विश्लेषण करूया. तुम्ही म्हणणार, की व्हॉट इस द वेदर टुडे? की आजचं मला वेदर सांग. मराठीत किंवा कुठल्याही भाषेमध्ये, भाषा हे बंधन नाही. तर पहिली गोष्ट म्हणजे मी म्हणजे कोण? हेच Siriला कळलं पाहिजे. तुमच्या फोनवरनं तुम्ही कोण हे कळतं. बरोबर. तुम्ही कुठे आहात ते जी-पी-एसवरनं कळतं. ह्या सगळ्या गोष्टी घेऊन ते त्यांच्या सर्व्हरला विचारतात, की मग आता मला सांग ह्या जागेचं वेदर काय आहे? आणि मग त्याचं उत्तर तुम्हाला त्या प्रकारे मिळतं. हेच तुम्ही आधीच्या काळी आपण Googleला विचारायचो ना, की व्हॉट इस द वेदर इन ऑस्टिन? और पुण्यामध्ये आज तापमान कसं आहे? आता हवामान खातं आपलं कसं होतं जाऊ द्या. ते 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 सगळीकडे सारखंच असतं. पण आजच्या जगामध्ये आपण एआयचा वापर प्रत्येक ठिकाणी करतोय. आपल्याला फक्त सांगत नाहीत ते, की हे एआय आहे. व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे भरपूर लोकं आपण वापरतोय ही टेक्नॉलॉजी ऑलरेडी. फक्त आपल्याला हो, हो. माहीत नाहीये. अहो 2010च्या दशकामध्ये Google म्हणा, Amazon म्हणा, ह्यांनी तुम्हाला तुम्ही हे घेतलं म्हणून तुम्ही हे घ्या किंवा तुम्हाला हे तुम्ही बघितलं होतं म्हणून तुम्हाला आम्ही ही ॲड दाखवतो. हे सगळं ते मशीन लर्निंग
या नावाखाली चालवायचे, त्यालाच आज हे रिब्रँडिंग करून म्हणा, की एआय म्हणून आपल्यासमोर प्रेझेंट केलं. त्याच्यामध्ये काही गेल्या 5-10 वर्षात खूप प्रगती झाली आहे. त्याच्यामुळे आधीच्या गोष्टी बॅकग्राऊंडला चालायच्या, त्या आता ह्युमन इंटरफेसिंगमध्ये आल्या आहेत. म्हणजे आता आपल्यापर्यंत पोहोचणारी जी टेक्नॉलॉजी आहे, लास्ट माईल आपण जे म्हणतो, तुमचा आणि माझा संवाद हा जो नॅचरली होतो आहे, तो आता आपण आपल्या डिव्हाइसेस बरोबर पण करू शकतो. इतकी प्रगती झाली आहे. म्हणून हे आपल्यापर्यंत एआय म्हणून पोहोचलंय. पण अशा टेक्नॉलॉजीज आपण ऑलमोस्ट 2007-10 या वेळेपासून वापरतोय. वाह! व्हेरी इंटरेस्टिंग आणि फॅसिनेटिंग आहे. तर टेक्नॉलॉजी आधीपासनं होती. मे बी ती एक वेगळ्या स्वरूपाची किंवा तिला वेगळं टेक्निकल नाव होतं. एक जर आपल्याला एक क्विक टेक्नॉलॉजी रिकॅप किंवा एआय आजच्या घडीला हे आता एवढं मागच्या 1-2 वर्षात फारच एक्सप्लोजन झालं असं मला वाटतं. पण तुम्ही हं, म्हणताय, की याचा पाया, याचं फाउंडेशन कित्येक वर्षांपासून हळू बनत गेलेलं आहे. हो, तर त्याची हो. स्टोरी काय आहे एआयची? एआयची स्टोरी तशी खूप डायव्हर्स आहे. 1950s मध्ये लोकांनी प्रश्न पहिले विचारायला सुरुवात कॉम्प्युटर्स जेव्हा पॉवरफुल झाले, दुसरं विश्वयुद्ध थांबलेलं होतं. मग आता असलेल्या कॉम्प्युटर्स काय-काय करू शकतात? यावेळेस ॲलन ट्युरिंग नावाच्या एका ब्रिटिश सायंटिस्टनी आणि त्यांचं एक खूप सोपं वाक्य होतं. "इफ अ मशीन कॅन टॉक लाइक अ ह्युमन, शुड वी कन्सिडर इट इंटेलिजंट?" राइट? हे हे अँड धिस वॉज ऑल्वेज कॉल्ड म्हणजे ह्याला ट्युरिंग टेस्ट असं नाव दिलं गेलं, बरोबर? आणि ChatGPT 2022 मध्ये नोव्हेंबरच्या 2022 मध्ये आलं. त्यानंतर लोकांना वाटलं, की अरे आता हे ट्युरिंग टेस्ट म्हणजे पार झाली ना, झालं. आता तुम्हाला ना माहीत नाही कोणाशी तुम्ही बोलताय, किती वेळ बोलताय आणि लोकं तर आजकाल त्याला थेरपिस्ट वगैरे बनवतात आपलं, बरोबर? सो बरोबर. दॅट हा प्रश्न सॉल्व्ह झालाय का? आणि म्हणजे आता मग त्या त्या वेळेपासून एआय हे रिब्रँडिंग झालं या टेक्नॉलॉजीचं. ही टेक्नॉलॉजी 1950s पासून डेव्हलप होत ह्याचा मूळ पाया न्यूरल नेटवर्क्स नावाची एक टेक्नॉलॉजी आहे. फार फॅसिनेटिंग आहे. मला आठवतं ह्या विषयाची एक स्टोरी आठवते. ते DeepSeek नावाचा कुठलातरी कॉम्प्युटर होता आणि त्याने आय थिंक कोणाला तरी चेसमध्ये हरवलं होतं आपल्या वर्ल्ड चॅम्पियन डीप ब्लू, गॅरी डीप कास्परला. ब्लू. हां, डीप डीप ब्लूने ब्लू. राइट. IBM IBMचं डीप होतं ब्लू. बहुतेक ते राइट. हो, हो, आणि हो. ती म्हणजे फार तेव्हा म्हणजे सगळ्या पेपरांमध्ये ती फार येस, येस. भारी बातमी आली होती, की वर्ल्ड चॅम्पियनला ह्या मशीनने हरवून टाकलं. आता काही खरं नाही यात. हो. आणि त्यावेळेस आपल्याला वाटलं होतं, की बापरे! आता सगळं संगणक सोडवतो का? पण बघितलं तर हे प्रॉब्लेम्स रूल बेस्ड आहेत. तुमचे कॉम्बिनेटोरिक्स तुम्ही जर म्हटलं, आता मला ह्याच्याकरता मराठीला शब्द आठवणार नाही, पण म्हणजे रूल इट्स अ बेस म्हणजे म्हणजे हे झालं तर हे कर, हे झालं तर हे कर, असं काहीतरी हां, ठोकताळ हां, म्हणजे नियम आहेत ना. नियम. असं बरोबर. चेसचे नियम आहेत. तर हां, चेसच्या नियमांच्या मध्ये तुम्हाला बसायचं. पण त्याच्या किती तुम्ही ह्या जागेवरनं किती जागेवर चालू शकता. पण अशा किती जागा असू शकतात. हे खूप मोठं कॅल्क्युलेशन म्हणजे किती बरोबर. पॉसिबिलिटीज खूप जास्त आहेत. पण तरीही त्या फायनाईट आहे. कॉम्प्युटरला तुम्ही जर सांगितलं, की ह्याच्यामधलं बेस्ट स्ट्रॅटेजी माझ्याकरता शोधून आण आणि हे रूल्स आहेत. तर ते करू शकतं ते. पण जेव्हा तुमचे डिसिजन्स प्रोबॅबिलिस्टिक होतात, की हं, रूल्स मला नक्की माहीत नाही. हे चांगलं आहे का नाही हे सांग. चांगलं म्हणजे काय? चांगलं हे बरं. कोणी डिफाईन करायचं. कोण सो सांगेल? हो. ते आत्ता ते पॉसिबल आहे. आधी रूल बेस्ड जे होतं ते पॉसिबल होतं. दॅट वॉज डीप ब्लू. हां, म्हणजे ती डीप ब्लू तो जो प्रोग्राम होता तो एका क्लोज्ड पॅरामीटर किंवा क्लोज्ड येस. सिस्टममध्येच काम करणारा होता. व्हेरी आणि करेक्ट. तुम्ही येस. म्हणताय आजकालचं एआय आपण म्हणजे कुठलाही विषय त्याला विचारलं तर त्याच्याकडे उत्तर असतंच. हो आणि कॉन्फिडन्स असतो. चुकीचं असलं तरीही कॉन्फिडन्स असतो. सो एआय खूप छान आहे, पण मला हेही सांगावसं वाटतं, की कधी-कधी चुकतं ते. पण त्याला सुद्धा लिमिटेशन्स आहेत. लिमिटेशन्स कसले आहेत? त्याला लिमिटेशन्स आहेत त्याचा ट्रेनिंग डेटा. हां, कशावरती शिकवलं गेलंय? एवढंच. आता सगळ्यात मोठा डिफरन्स आपल्यामध्ये आणि या एआयमध्ये आहे, तो म्हणजे आपण 4 गोष्टी शिकतो आणि तसं दुसरं काही न शिकलेलं आलं, तर आपण आपलं ते सोडवू शकतो. ह्या एआयला अजून ते करायला वेळ आहे. त्याच्याकरता सध्या लोकं ॲक्टिव्ह सर्च एरियाज आहेत.
रिएन्फोर्समेंट लर्निंग करतायत. लोकं बरीच अशी रिसर्च एरियामध्ये काम करतायत, जिथे हे त्यांना करायचंय. पण आजही आपण जे हॅल्युसिनेशन म्हणतो, एआय या ह्याच्याबद्दल हॅल्युसिनेशन हे खूप वेळा वापरलं जातं. पण हॅल्युसिनेशन इज बेसिकली म्हणजे त्याला कळत नसतं. त्याला बेसिकली मॉडेलला काहीतरी माहित बरळतो तो. बरळतो. एक्झॅक्टली. बरोबर शब्द. बरळतो. आणि पण ते बरळणं सुद्धा कॉन्फिडन्सनी असतं. आपल्याकडे कसं शाळेमध्ये, कॉलेजमध्ये एखाद व्यक्ती असायची ना, जे काहीही बोलले, फेका जरी मारल्या, तरी कॉन्फिडेंटली मारणार. एआय ते करतं. सो एआय वापरावा. पण जिथे-जिथे वाटेल, की यार हे बरोबर वाटत नाहीये, तर आपण ॲज अ युजर ते एकदा चाचपडून बघावं. कारण हे बरेचदा एआय कॉन्फिडेंटली खोटंही बोलतो. हा फार फार महत्वाचा पॉइंट वाटतो मला अतुल भाऊ, की जर एखादा म्हणजे मी नवीन युजर असेल एआयचा आणि मी अशा एखाद्या विषयाबद्दल त्याच्याशी एआय कडनं मी माहिती घ्यायचा प्रयत्न करतोय, ज्याच्याबद्दल मला मे बी जास्त माहिती नाही, नॉलेजच नाही. तर एआय जर बरळायला लागला, ते हॅल्युसिनेशन आलं, तर असं होऊ शकतं, की मी ती माहितीच्या आधारे काहीतरी चुकीचे स्टेप्स घेऊ शकतो, राइट? हो, हो. तुम्ही कुठल्याही एआयचा आजचा प्रॉडक्ट वापरा. Gemini वापरा, ChatGPT वापरा, Claude वापरा. हे सगळे खाली छोट्याशा अक्षरात लिहितात. Gemini चूक करू शकतं. उत्तर चाचपडून वापरा. हे अगदी छोट्या ह्याच्यात लिहितात, पण हे लिहितात. कारण त्यांनाही माहिती आहे, की चुका होतात आणि एक खूप इंटरेस्टिंग इमेज सध्या सर्क्युलेट होते Twitterवरती, Xवरती. ज्याच्यामध्ये एआय कसं काम करतं, तर असा स्टार असा असा पॅटर्न आहे. इथे एआय छान आहे, इकडे छान आहे, इकडे छान आहे. पण ह्या एरियामध्ये एआय घाण आहे. आता आपण जर इथला प्रश्न विचारला तर घाण. राइट? सो द उत्तरं जी आहेत ती स्टार पॅटर्नमध्ये सुंदर आहेत. नॅरो एरियामध्ये खूप छान करतं. पण तिथे नॅरो एरिया थोडे तुम्ही बाहेर गेलात, की तुम्ही पडला. म्हणजे आपण कडेलोट असतो ना आपला कडेलोट, बरोबर. तिकडनं गडगडत खाली. खाली इतकं हां. वाईट होऊ शकतं. त्यामुळे आपण वापर करावा. पण आपल्याला मदत होईल तितका वापर करावा. पण आपण एकदा पडताळून बघावं, की हे बरोबर आहे का? असं असू शकेल का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण प्रत्येक वेळेस त्याला विचारावं, की रेफरन्सेस दे बाबा. हं. हे कुठून मिळालं तुला? हे तू कशावरनं मला सांगतेस किंवा सांगतोयस? तर हे कुठून येतं हे एआयला जेव्हा आपण प्रश्न विचारतो, हं, तर कुठून प्रश्न शोधून त्याचे उत्तरं कुठून शोधून आणतो एआय? कारण आपण काही पण विचारू शकतो त्याला. हो. तर आता त्याच्याकरता एक नवीन टर्मिनॉलॉजी रिट्रीव्हल ऑगमेंटेड जनरेशन. आता हे खूप मोठं असं वाटतं, पण आपल्याकडे सर्च होते. सर्च केला आपलं काय लिंक यायच्या ना. आता त्याच लिंक वापरून त्यांनी जर त्याचं कंटेंट घेतलं आणि जनरेट आन्सर करून दिला, तर त्याला सोर्स पण मिळतो ना. हां. हां, तर दॅट इज रिट्रीव्हल ऑगमेंटेड जनरेशन. बेसिकली तुमच्या सर्चमध्ये जे काही तुम्हाला लिंक्स येतात, त्या तो रेफरन्स करतो आणि तुमच्याकरता सो एआयचं मॉडेल जे असतं, त्याला वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान हे एका ह्याच्यात गुंफून तुमच्यापर्यंत कसं पोहोचवायचं ह्याचंच ट्रेनिंग दिलेलं असतं. ज्ञान जे असतं ते लिमिटेड असतं त्याचं. पण ह्या अशा सर्च सारख्या लिंक्सनी त्याचं ज्ञान वाढवण्यात येतं ऑन द ऑगमेंट फ्लाय. सो वाह, रिट्रीव्हल वाह, वाह! म्हणजे सर्च, बरोबर. ऑगमेंटेशन व्हॉट यू जस्ट डिस्क्राइब्ड आणि जनरेशन इज व्हॉट द मॉडेल फोकसेस ऑन. आता आपण थोडंसं वळूयात बेनिफिट्सकडे. मला असं वाटतं, की उपयोग करायला पाहिजे. आपला व्ह्यूअर एआयचा एकदम साध्या, सोप्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसा वापर करू शकतो बरं? मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स देतो. आपण स्टुडंट्स हा पहिला वर्ग घेऊया. चालेल. आपल्याकडे आपल्याला माहिती आहे, की प्रत्येक शाळेमध्येच चांगले शिक्षक असतील ह्याची खात्री नसते. आणि हे हो. शिक्षकांची चूक नसते. कुठल्यातरी कोपऱ्यामध्ये शाळा आहे आणि बरोबर आहे. तिथे नाही पोहोचू शकत. बरोबर? पण तुम्हाला जर एआयचा ट्युटर जो हे सगळं व्यवस्थित शिकवू शकेल, तुम्ही म्हणाल त्या भाषेत शिकवू शकेल आणि हवा तितका वेळ पेशंटली उत्तर देऊ शकेल, किती बेनिफिशियल आहे. हो. हं? ॲब्सोल्यूट. शिक्षण शिक्षण माझ्या टीचरनी मला शिकवलं नाही हे कोणाला सांगताच येणार नाही. मी केलं नाही हे घ्यावं म्हणजे जबाबदारी घ्यावी लागेल. बरोबर?
पण ती मुलं ज्यांना खरंच जे होतकरू मुलं आहेत, ज्यांना शिक्षक नाही म्हणून शिकता येत नाही, त्यांना ही टेक्नॉलॉजी किती बेनिफिशियल होऊ शकेल. आणि आता ह्याच्याकरता भारतामध्ये म्हणा किंवा अ, अमेरिकेत सुद्धा आजकाल ॲप्स असे डेव्हलप होत आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला मुलांना शिकवण्याकरता किंवा त्यांच्यावरती प्रश्न विचारून मुलांना किती कळलं आहे. रिटेन्शन नावाचा एक प्रकार असतो पेडागॉजीमध्ये. त्याच्यामध्ये किती रिटेन झालंय नॉलेज हे बघण्याकरता असे भरपूर ॲप्स आहेत. आणि आता मी अजून एक एक्झाम्पल देतो. Googleचं एक ॲप्लिकेशन आहे नोटबुक LM नावाचं. नोटबुक LM वरती लोकं तुमचे आजकाल चे तरी सगळे टेक्स्ट बुक्स जे आहेत ते ऑनलाईन अवेलेबल आहेत. तुम्ही ते डाउनलोड करा, त्याच्यामध्ये टाका आणि त्याला सांगा, की मला गो इन द लर्निंग मोड म्हणजे मला तू शिकव. मी शिकणार आहे या पुस्तकातनं. सो वाह! आता एआय तुमचा शिक्षक होऊ शकेल. तर आता ॲप्लिकेशन खूप सुंदर आहे. हे एक ॲप्लिकेशन झालं. दुसरं ॲप्लिकेशन जे मी सध्या भारतात खूप बघतोय लोकांकडे. प्रत्येकाला भारतामध्ये गव्हर्नमेंटचे फॉर्म भरण्याकरता वापरायचा आहे एआय. हां, आपल्याकडे फार आणि कॉमन प्रॉब्लेम आहे. सीरियस आणि प्रॉब्लेम आहे. एक्झॅक्टली राइट आणि त्याच्याकरता डेटा कुठनं येणार? सो अशा हं. कंपन्या आता सुरू होत आहेत भारतामध्ये. सो खूप मोठी स्टार्टअप इंडियाची अपॉर्च्युनिटी आहे. मला म्हणजे बंगलोरमध्ये आहेत, पुण्यामध्ये आहेत. 15 प्रकारच्या कंपन्या मला सुरू आहेत सध्या भारतामध्ये. त्यांना हे करायचंय. त्यांना आता हे पॉसिबल झालंय. हा एक ऑप्शन आहे त्याच्यामध्ये. सर स्मॉल बिझनेस ओनर कोणी असेल अतुल भाऊ, त्यांच्यासाठी काय उपयोग आहे याचा? मी तुम्हाला एक्झाम्पल्स आणि अगेन मी एंटरप्रेन्योरशिप या ह्यानी बोलीन. तर हां, स्मॉल बिझनेसेस ना बरेचदा आता रात्री नाही हो मी म्हणजे फोन घेऊन नाही झोपू शकत. तर माझे बरोबर. लीड्स जातील का? तर मी कस्टमर. एक ऑटोमेटेड कस्टमर सपोर्ट इंजिन बनवू शकतो का या छोट्या-छोट्या लोकांकरता? म्हणजे भोसरीमध्ये एक छोटासा वर्कशॉप आहे. पण रात्री अमेरिकेतनं कॉल रात्री येणार ना, कसं कोण जागणार आहे तेव्हा? मग कॉल घेऊन तो मेसेज घेऊन ठेवेल आणि मी दुसऱ्या दिवशी सकाळी कॉल करू शकतो का त्यांना? किंवा दुसऱ्या दिवशी रात्री थांबून मी कॉलवर बोलू शकतो. पण मला पहिला तो माझा कॉल जो आपल्याकडे व्हॉइसमेल असेल किंवा नसेल, तर तो गेला ना, लीड्स गेले ना आपले. तसंच मी आता कुठेतरी माझ्या वर्कर्स बरोबर काम करतोय वर्कशॉपमध्ये. पण कोणाचा तरी कॉल आला. एक मोठी ऑर्डर होती, पण मी अटेंडच नाही केला. मग हे जर आजकालच्या जगामध्ये एआय वापरून तुम्ही ह्या गोष्टी बनवू शकता, छोट्या-छोट्या व्हेंडर्स करता. आता अच्छा. भारतामध्ये ह्या अपॉर्च्युनिटीज खूप आहेत आणि ह्याच्यामुळे आपण जे जी-डी-पी वाढवायचा आहे आपल्याला, हे जे आपण म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी टेक्नॉलॉजी वापरून आपण खूप मोठा इम्पॅक्ट करू शकतो भारताच्या जी-डी-पी वरती आणि एआय त्या ह्याच्याकरता खूपच सुंदर टेक्नॉलॉजी. आता मी 3 एक्झाम्पल्स दिले. चौथं एक्झाम्पल व्होकल ह्याचं. आपले आई-वडील असतात भारतामध्ये. आपल्यासारखी लोकं जी इथे आली, त्यांचे बरेचदा आई-वडील असतात, नातेवाईक असतात भारतामध्ये आणि ते वयोवृद्ध असतात. तर त्यांच्याकरता असं एक डिव्हाइस, की बाबा मला आत्ता खूप गरज आहे. "अरे ह्याला कॉल कर रे, कोणी हं, कुठेतरी पडलंय घरामध्ये." हं. त्याला आता गळ्यामध्ये एक पेंडंट असेल, तर त्याला कॉल कर रे बाबा किंवा "आजी पडलात का?" असा बरोबर, विचारणारं कोणीतरी असेल, ते गळ्यामध्ये तुम्ही फॉल डिटेक्ट करू शकता. बरोबर. सेन्सर. जायरोस्कोपिक आणि या ह्यानी सेन्सर्सनी राइट? हं. असं एक तुम्हाला पेंडंट करता येईल. म्हणजे आपली क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह बरोबर. करण्याकरता भारतामध्ये कितीतरी ॲप्लिकेशन्स आहेत. खरंच म्हणजे स्कोप अनलिमिटेड आहे विचार केला तर. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. आणि मला एक फक्त म्हणजे आय 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 फील ऑब्लिगेटेड एक कॅव्हिएट द्यायला. आता कॅव्हिएटला मराठीमध्ये काय म्हणतात ते मला माहीत नाही राहुल भाऊ सॉरी. पण एक ती कॅव्हिएट ही अशी असेल, की हं, बायसेस आहेत मॉडेल्समध्ये. ही हं. मॉडेल्स अमेरिकेच्या, युरोपच्या डेटावरती ट्रेन केलेली आहेत. हां. बरोबर. आपल्या कल्चरल इथॉसला म्हणा किंवा सेन्सिटिव्हिटीजना हे मॉडेल्स ट्रेन केले गेलेले नाहीयेत. तर कुठेतरी चुका हे करणार. हं. म्हणून ते आपल्या अमेरिकेत ती म्हण आहे ना, की "डोंट थ्रो द बेबी विथ द बाथ वॉटर." तसं करू नये लोकांनी. बरोबर, बरोबर. थोडंसं आपलं कल्चरल कॉन्टेक्स्ट असणं त्या ॲप्लिकेशनमध्ये किंवा मॉडेलमध्ये फार महत्वाचं आहे. आणि त्याच्याकरता आता भारत सरकार खूप मोठा इंडिया एआय मिशन नावाचा एक त्यांनी प्रकल्प सुरू केलाय. इंडियामध्ये आता ते गव्हर्नमेंट फंडिंग देत आहे, मॉडेल्स बनवण्याकरता.
डेटा क्युरेट करण्याकरता. आणि आता मी पण आमची एक एन-जी-ओ आहे. ते हे असंच काम करतात डेटा बनवण्याचं. महाराष्ट्रामध्ये एआयचा प्रसार कसा व्हावा ह्याच्यावरती आम्ही काम करतो. तर अशा गोष्टी खूप होत आहेत भारतामध्ये आणि पुढचे 5 वर्ष, 5 ते 10 वर्ष आपल्याला ह्याच्यामधनं येणाऱ्या बेनिफिट्सचा पूर्णपणे वापर करावा लागेल. तसं आपण आपण इथे आलो तेव्हा आपल्याकरता भारतामध्ये गोष्ट आपण फोनवरच बोलायचो. मॅक्सिमम याच्यावरती मोबाईलवरती Nokiaचे फोन होते. नंतर इथे आल्यावरती भारत जो बदललाय आणि भारतामध्ये ती अडॅप्टेबिलिटी जी सुंदर आहे ना, त्याच्यामध्ये मला एआयचा फक्त विचार करून असं वाटतं, की भारत हे कुठल्या कुठे घेऊन जाईल. आता प्रत्येक कंपनीचे जे मोठमोठाले टेक बेहेमॉथ आहेत अमेरिकेमधले, इव्हन चायनामधले, मी परवा आपलं भारताबद्दलही ऐकत होतो. प्रत्येक कंपनी स्वतःचे मॉडेल काढतीये, एल-एल-एम काढतीये. हं, हं, हं. का आहे? का प्रत्येक जणाला स्वतःचं एल-एल-एम पाहिजे? डेटा सॉव्हरेंटी. कारण तुमच्याकडे तुमचा जो डेटा आहे, आता आपण Infosysचं उदाहरण घेऊया. माझा Infosysशी काही वैर नाही किंवा काही संबंध पण नाही. पण त्यांचा जो काही फायनान्शियल डेटा असेल, तो त्यांनी बाहेरच्यांना देऊन मग त्यांच्याकडनं मॉडेल करून घेणं, दॅट ही एक रिस्क आहे ना, कारण तुम्ही तुमचा स्वतःचा डेटा त्यांना एक्सपोज करताय. ओह! तुम्ही तुमच्या बँकेतले डिटेल्स कधी द्याल का कोणाला? हां. मला माहिती पाहिजे त्याच्याबद्दल म्हणून? नाही. तर तसेच म्हणजे तुमच्या थोडक्यात अतुल भाऊ हं, तुम्ही हं. म्हणताय, की डेटा हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे तुमच्या ह्या एआयच्या टूलमध्ये. हो, ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. आणि आज डेटा इज अ न्यू ऑइल हे आपण बरेच दिवस ऐकतोय ना. दॅट इज द नाऊ इट इज रिअली ट्रू. म्हणजे आज तुम्हाला अ, डेटा इफ यू कंट्रोल युअर डेटा, तर तुमच्या डेटावर तुमचं स्वामित्व असेल, तर तुम्ही तुमचे स्वतःचे मॉडेल्स ट्रेन करू शकता. आणि मॉडेल ट्रेन करणं हे जावा येण्यासारखी आता एक स्किल झालंय. देअर आर रेसिपीज. ऑनलाईन रेसिपीज अवेलेबल आहेत. फक्त कॉस्ट आहे ती हार्डवेअरची आहे. मला सगळ्यात भारी काय वाटतं माहिती का अतुल भाऊ? आपला सगळ्यात मोठा ॲडव्हांटेज म्हणजे आपल्याकडे डेटा आहे. किती डेटा आहे येस. आपल्याकडे? हो. आणि तुम्ही म्हणता डेटा म्हणजे न्यू ऑइल आहे. तर डेटा तर आपल्याकडे म्हणजे पाहिजे तेवढा पडलेला आहे. लोकसंख्या ते म्हणजे म्हणतो ना आपण ते इट हॅज टर्न्ड आउट टू बी अ ब्लेसिंग इन डिस्गाईज. बरोबर. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. वी हॅव पीपल टू build the solutions. We have people to train the models. We have people to use the solutions. Right? You build, you train, and you use. So the अगदी. entire circle, अख्खा पूर्ण सर्कल आपल्याकडेच आहे. त्यामुळे ॲज अ अपॉर्च्युनिटी खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. देअर आर आता म्हणजे आपण जिओपॉलिटिकली खूप ऑब्स्टॅकल्स आहेत. नाही असं नाही. पण म्हणूनच तर आपण भारतीय आहोत ना, जुगाड. जितका तुम्ही आमच्यावर रिस्ट्रिक्शन्स टाकाल, तितके आम्ही पळवाटा काढू. आम्ही करू ते. होईल ते. अतुल भाऊ ह्या डिस्कशनमधून मला एक असं दिसतंय, की भारतासाठी ही एक फार मोठी सुवर्ण संधी असू शकते आणि विशेषतः हं, आपल्या तरुण वर्गासाठी. हो, कारण हो. आपल्याकडे डेटा भरपूर आहे जसं तुम्ही म्हटले आधी तसं. हो, हो. ॲब्सोल्युटली. खूपच मोठी अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही ह्या संधीचा असा विचार केला पाहिजे, की आता मी साधं एक्झाम्पल घेतो. पुण्यामध्ये तुम्ही जर भवानी पेठेत गेलात किंवा सदाशिव पेठेत गेलात किंवा कुठल्याही पेठेत गेलात, कितीतरी लक्ष्मी रोडवर कितीतरी दुकानं आहेत. बरोबर? त्यांच्याकडे लहान-लहान अपॉर्च्युनिटीज काय असतील? अहो, मी एआय वापरून तुम्हाला ना तुमच्याकडे किती लोकं येऊन गेली हे मोजून दाखवतो. फुटफॉल मेजरमेंट. काही नाही, फक्त वरती एक कॅमेरा लावीन तुमच्या दारावरती किंवा ते तर नॉर्मली तुमच्या सिक्युरिटी सिस्टममध्ये असतंच. म्हणजे असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करून आता असा कोणी जर एंटरप्रेन्योर निघाला, की त्यांनी त्या सिक्युरिटी सिस्टम्सना सांगितलं, की "अहो, तुम्ही नाहीतरी सिक्युरिटीचं करताय. त्याच्यामध्ये मी तुम्हाला ही अल्गोरिदम माझी आहे, त्या अल्गोरिदममध्ये तुम्हाला किती लोकं आहेत, हे शोधून देतो." वाह! म्हणजे वापर झाला ना, की बाबा 15 लोकं हो. येतात, त्याच्यामधली 5 लोकं घेतात. जे येत नाहीत ते काय करतात?
ह्याच्यामध्ये दुकानामध्ये. किती आता वेळ थांबतात हे पण ती किती वेळ थांबतात, कुठे जातात, तिथे त्यांना मी काही दाखवू शकतो का? ॲडव्हर्टाइजमेंटचा विचार केला तर बिग बाजारसारख्या ठिकाणी हे किती महत्त्वाचं आणि हे करत असतील बिग बाजारसारखी लोकं. पण लक्ष्मी रोडवर आता तीच टेक्नॉलॉजी लक्ष्मी रोडवरच्या एका व्यापाऱ्याकडे पण येऊ शकते. त्याचा उपयोग काय म्हणाल तुम्ही? उपयोग हा, की तुम्ही जर तिथे 2 टीव्ही लावले आणि त्याच्यावरती ॲड्स दाखवत राहिला, तर तो कोपरा तर वाया चाललाय ना. पण तिथे तुम्ही ॲड्स दाखवून त्याच्यावरती दुसरा बिझनेस आला, की अशा दुकानांमध्ये कोपऱ्यामध्ये ॲड्स दाखवायचा एक वेगळा धंदा, त्याचं एक वेगळं मार्केट. आज अमेरिकेमध्ये ॲडटेक किती मोठं आहे. सो आपल्याकडे अपॉर्च्युनिटीज इतक्या आहेत, इतकी संधी आहे. हळू-हळू लोकांनी त्याचा विचार करून हे होणार. सो मिशन क्रिटिकल गोष्टींसाठी पण तो वापर होऊ शकतो. एक्झॅक्टली आणि सेम विथ वर्कशॉप्स. वर्कशॉपमध्ये कोणी चूक कुठे करताय तुमच्या शॉप फ्लोअरवरती, तुम्ही एव्हरीवन म्हणजे विजेट बनवताय तुम्ही सगळे. समजा मोठी कार होते तयार, तर कुठे चुका होऊ शकतात? काय सिक्वेन्स होता चुकीचा चूक व्हायचा? तुम्ही ते प्रिडिक्ट करू शकता ट्रेन करून, की बाबा हे करू नको थांब. आता हा प्रॉब्लेम 10 स्टेप पुढे कळण्याच्या ऐवजी तुम्हाला आधी कळेल. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आधीच एक्झॅक्टली. तुम्ही प्रॉब्लेमला थांबवू शकता. येस. आणि सिमिलरली ट्रेनिंगमध्ये लोकांना ट्रेन करताना तुम्हाला जर चुका काय होतात हे माहिती असेल, तर तुम्ही तेवढं स्पेसिफिक ट्रेनिंग देऊ शकता. व्हर्चुअल मॉडेल्स बनवू शकता, की ट्रेनिंगमध्ये बाबा तो प्रश्न असे विचार, की त्याला हे येतंय का नाही त्याला कळेल. आपले ट्रेनिंग्स एक्झाम्स 12वीच्या एक्झाम आता करता जर एल-एल-एमनी जनरेट केलेले प्रश्न तुम्हाला मिळाले, म्हणजे हं, हं. प्रॅक्टिस करा. आठवतंय का आपण पेपर शोधत फिरायचो? हो, मागचे 7 वर्षाचे पेपर आण रे बाबा. आता ते 7 वर्षाचे पेपर काढून पुढच्या 14 वर्षाचे तुम्हाला जर कोणी करून दिला, तर काय हरकत आहे का? कितीतरी आहे. मुलं मला मारतील, की "ओ कशाला उगीच सांगताय आमच्या आई-वडिलांना." पण तो विषय आपण आई-वडिलांना भारी वाटेल, की मला फक्त एवढं करायचंय. नाही, पण खरं खरं ॲप्लिकेशन्स फार खूप आहेत. फार जबरदस्त ॲप्लिकेशन्स आहेत. म्हणजे ज्या फील्डकडे बघू तिथे ॲप्लिकेशन आहे. हो, म्हणजे स्काय इज ट्रुली द ओन्ली लिमिट. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. म्हणजे मला पटलंय अतुल भाऊ, की तुमचं खरंच तुम्ही डोकं लावून त्याचा एक प्रॉडक्टाइज तुम्ही करू शकता. काहीतरी एक आपल्या देशाला, आपल्या कम्युनिटीला, आपल्या समाजाला एक काहीतरी सर्व्हिस, एक प्रॉडक्ट ज्याच्याने त्यांचं लाईफ म्हणजे तुम्ही म्हटलंय, की स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग अपलिफ्ट करू शकता. पण मला जर सपोज मी एक तरुण एंटरप्रेन्योर आहे. मी फार इंटरेस्टेड आहे एआयमध्ये. मला लाखो करोडो खर्च करावे लागतील का हे सगळं करायला? माझ्याकडे एवढा पैसा नाही ना. फुकट आहे सगळं. काहीही करावं लागत नाही. Google तुम्हाला कोलॅब नावाचं त्यांचं प्रॉडक्ट आहे. Google कोलॅब म्हणून लोकांनी सर्च करावं. त्याच्यावरती तुम्हाला जर मॉडेल स्वतः मॉडेल बरोबर खेळायचं असेल, तर ते करा. ChatGPT फ्री आहे. Claude फ्री आहे. Gemini फ्री आहे. प्रत्येक ह्या गोष्टीचा फ्री टियर आहे. तुम्ही स्वतःला कसं वापरायचं हे म्हणजे टू फॅमिलिअराइज असं जे म्हणतो आपण. राइट? कसं वापरायचं? काय आहे रे बाबा? मला एकदा बघू तर दे. हा 4 प्रश्न विचारून तर बघू दे. हं, प्रश्न काय चावणार आहे का ते आपल्याला? नाही. करून तर बघा. मला फक्त सगळ्यांना एकच करून तर बघा काय होणार आहे? मी बरोबर. पण एआय बरोबर खेळलो, हे तुम्हाला समाधान वाटेल. काय तो एक बागुलबुवा आहे असं वाटणार नाही आपल्याला, की बाबा ते एआय फार नाही यार, खेळून बघा काय होतं? नाही आवडलं ठेवून दिलं, फेकून दिलं. काय फरक? आपल्याला ते आमच्या Amazonमध्ये ना ते बायस फॉर ॲक्शन नावाचं एक त्यांचं लीडरशिप प्रिन्सिपल आहे, की तुम्ही विचार करण्यापेक्षा ते करून बघा. सो आपल्याकडच्या यूथला म्हणा किंवा ज्यांना ट्राय करायचंय, मला खूप बनवायचंय. सुरुवात करा. सुरुवात करा. हं. आपल्यासारखी एक 4 टाळकी जमवा आणि मग एकमेकांना मी हे केलं रे, मी ते केलं रे, मी हे केलं रे. आपण क्रिकेटमध्ये जेव्हा खेळतो, नेट प्रॅक्टिसला जातो, तेव्हा समोरचा "अरे, त्याने आउटस्विंग कसा केला रे?" हे हे बघून आपण शिकतो ना, मग त्यांनी ते ChatGPTवर हे आज कसं केलं असेल रे? अरे, त्याने ते कोलॅबमध्ये हे ॲप्लिकेशन कसं केलं असेल रे? आणि त्याच्या पुढची स्टेप कशी असते, त्याच्यापुढे ज्यांना खरंच टेक्निकल डिटेल्समध्ये जायचंय, त्यांनी मग एक म्हणजे लिटरली तासंतास बघण्यासारखे व्हिडिओ आहेत. ते व्हिडिओ बघावे. स्टॅनफोर्डचे फ्री कोर्सेस आहेत. MITचे फ्री कोर्स आहेत. त्यांच्या मुलांना इथे हजारो डॉलर देऊन शिकवतात. ते YouTubeवर फ्री आहेत. इंग्लिशमध्ये आहेत, पण तुम्ही त्याचा वाचून घ्या. कॅप्शन्स तुम्हाला वगैरे लावून करू. कॅप्शन त्याच्यात ते पण एआयला सांगा ना, की "बाबा रे करून दे की मला हे समजावून दे की मला."
आता आपण जर ठरवलंय, की एआयला कामाला लावायचंच, तर मग पूर्ण लावायचं. हे काय मला कळत नाही बाबा, सांग मला काय आहे? समजव मला हे किंवा काय आहे? त्या त्या व्हिडिओला नोटबुक एलएममध्येच फीड करा आणि सांग बरोबर. टीच. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. आणि आज आपला मोठा प्रॉब्लेम हा आहे, की बरचसं मटेरियल जे आहे, ते इंग्लिशमध्ये आहे. बरोबर आहे. आता त्याला आपण ना जास्ती काही करू शकत नाही. आता ते आहे, आपण आपलं भारतीय मटेरियल तयार होऊन तिथपर्यंत पोहोचेपर्यंत आपण त्या बसून राहायचं का? माझं म्हणणं आहे, की इंग्लिश पण शिका आणि हे पण शिका. म्हणजे आज अपॉर्च्युनिटीला काहीही कमी नाहीये. प्रत्येक पाय मारू तिथे पाणी निघेल. आज ही कंडिशन आहे भारतामध्ये. फक्त लोकांनी ठरवलं पाहिजे आणि केलं. आता YouTube वरती कितीतरी व्हिडिओ आहेत. करून बघा मित्रांनो. अतुल भाऊ सांगतायत तसं म्हणजे ते आपली ती म्हण आहे ना, "केल्याने होत आहे रे, आधी केलेची केले ते पाहिजे." पाहिजे. बरोबर. तुम्ही काही म्हणता थाट की नाही. घाबरून नको जायला. काहीतरी हां. नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे एक्सपेरिमेंट करा, ट्राय करा. आता ठीक आहे एखाद्या मॉनिटरमधनं बाहेर येऊन काय खाणार आहे का आपल्याला? नाही ना. बरोबर आहे. काहीतरी चुकेल. काय चुकलं तर चुकलं. त्यांचा प्रॉब्लेम आहे. आपल्याला काय फरक पडतोय? ट्राय तर करून बघावं. आपण एवढे काही फन्ने-खा नाही, की जाऊन पहिले ते काहीतरी केलं आणि ChatGPT पडलं. असं तर काही होत नाही. त्यांनी प्रॉडक्ट बनवलंय. ते बघतील काय करायचं ते. आपलं काम आहे, की फॅमिलिअरिटी आपण वापरून बघावं, की आपल्याला ह्याच्यामध्ये आपण कशाला वापरू शकतो. आपण जितके वापरू ना राहुल भाऊ ह्या गोष्टी, तितक्या आयडिया येतील. अहो, तुम्ही आणि मी बोलताना आपल्याला एवढ्या आयडिया येतायत. तुम्ही विचार करा, सगळी लोकं जर आपल्याकडे हे वापरायला लागली, त्यांना काय-काय आयडिया येतील. त्या 15 मधल्या 5 कामाच्या असतील. पण त्या आयडियाज वापरलंच नाही, तर त्या आयडिया येणारच नाहीत ना. म्हणजे खरंच फार भारी विषय आहे. आता मला पॉझिटिव्हज छान दिसतायत. मी रिसेंटली अतुल भाऊ कुठल्यातरी मिडल ईस्ट कंट्रीमध्ये मी असं ऐकलं, की त्यांनी ChatGPT प्रीमियम सबस्क्रिप्शन सगळ्या सिटिझन्सला दिलंय म्हणे. जन्माला आलेल्या बाळाला ChatGPT प्रीमियम सबस्क्रिप्शन म्हणजे खेलो. हो, ते आता मिडल ईस्टचे बरेचसे देश आहेत. आय थिंक सौदी अरेबियाने केलंय आणि सौदी UAEने अरेबिया. केलंय. हां, पेट्रोलचे पैसे आहेत त्यांच्याकडे, ते करू शकतात. आणि ठीक आहे, म्हणजे चांगलं आहे ना, म्हणजे त्यांना वाईट काही वाटतं, नाही की ना. त्यांच्या लोकांना त्यांनी ते शिकावं. आपल्याकडे जनसंख्या एवढी आहे, की आपण जर हे करायला गेलो, तर ओपन एआय आपल्याला सांगेल, "भाऊ थांब जरा, एवढे माझ्याकडे मशीन्स नाहीत तुमच्या लोकांना हे करायला." छोटे-छोटे देश ठीक आहे, त्यांना ते त्यांचं त्यांचं ठीक आहे. पण इंडिया कम्स विथ साइज. आपल्या स्केलला इंडियामध्ये हे अजून होऊ वेळ शकत आहे. नाही. आपल्याकडे हे सगळं व्हायला मला असं वाटतं, की जशी-जशी कॉलेजमधली मुलं-मुली कम्फर्टेबल होतील ना एआय बरोबर, राइट. बरीच लोकं लोकली मॉडेल्स रन करायला सुरुवात करतील. आणि आपली मॉडेल्स तोपर्यंत आलेली असतील. फेब्रुवारीमध्ये होपफुली आता हे लोकं म्हणतायत, की देअर इस इम्पेंडिंग मॉडेल फ्रॉम इंडिया दॅट इस अरे वाह! फुल्ली पूर्ण अगदी सुरुवातीपासून डेव्हलप झालेलं मॉडेल येईल असं म्हणतायत. आणि होईल मोस्टली. 100% होमग्रोन. हो. टेक्नॉलॉजी इज फुल्ली अवेलेबल. आपल्याकडे मशीन्स नव्हते तेवढे. तर ते हार्डवेअर. मशीन्स आता आलेले आहेत आणि चर्न होतील. मग हे डाउनलोड करून त्याच्याशी खेळणं, जे लोकं गेमिंग करतात ना, ज्यांच्याकडे गेमिंग पीसी आहेत ना, ते सगळेजण एखाद तरी मॉडेल डाउनलोड करून खेळू शकतात. जी लागतो तुम्हाला. तर ते जी ज्याच्याकडे आहे गेमिंगचा, ते खेळू शकतात. म्हणजे तो आधीचा पॉइंट जो मी म्हणत होतो मिडल ईस्ट आणि तुम्ही म्हटले सौदी अरेबियाने आता ते सगळ्यांना अवेलेबल करून दिलंय. म्हणजे याचा अर्थ असा आहे, की गव्हर्नमेंट म्हणजे राष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्याला एक सिरियसली एक बघण्यात येतंय ह्या टूलकडे, ह्या हो, टेक्नॉलॉजीकडे. हो. म्हणजे आणि त्यांना सुद्धा कळून गेलंय, की याचं फ्युचरमध्ये इम्पॅक्ट फार हो आणि सामरिकदृष्ट्या तुम्ही विचार केला तर 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे मॉडेल तयार करण्याची रेसिपी आपल्याकडे पाहिजे आणि टेक्नॉलॉजी पाहिजे. ही एक गोष्ट. टेक्नॉलॉजी किंवा एबिलिटी म्हणजे आपल्याकडच्या एम्प्लॉईजना म्हणा किंवा सिटिझन्सना आपले मॉडेल्स तयार करता आले पाहिजे. ही एक स्किल म्हणून पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, दुसऱ्यांनी आपल्यावर जर डिनायल ऑफ सर्व्हिस हा अटॅक केला. म्हणजे मी तुम्हाला देणारच नाही, मॉडेलच देणार नाही. माझा मॉडेल तुम्ही वापरू शकत नाही असं म्हटलं. तुमच्या कंपनीज आमचं मॉडेल वापरू शकत नाही असं म्हटलं. तर हं, आपल्याकडे ही एबिलिटी पाहिजे, की आपण आपले बनवू शकू आणि दुसरं वापरू शकू. बरोबर. आता देअर आर अ फ्यू रिस्क दॅट वी शुड कॉल आउट. म्हणजे आज तुम्ही जर बघितलं तर सगळीकडे इंटरनेटवरती
ह्यानी हा कोड लिहिला, वाईप कोड करून वाईप कोड सगळे म्हणतात. मॉडेल्स काय करतायत तर आता कोडच लिहितायत. ठीक आहे. इट्स पॉसिबल. पण आपल्याकडे म्हणजे मी जितक्या माझ्या मित्रांशी बोललो, सगळ्यांचा हाच प्रश्न. यार, आता या वयामध्ये कुठे मी अजून एक गोष्ट नवीन शिकू? राइट? आणि बरोबर आहे त्यांचं आता ॲट हो ना, दॅट हो. पॉइंट इन टाईम दे आर लाइक, यार, मला हे नव्हतं करायचं. माझी नोकरी जाऊ शकते. आणि लोकांना भीती वाटते. माझं काय म्हणणं आहे, घाबरू नका. करून तर बघा. तुम्हालाही जाणवेल की त्याच्या बाउंडरीज कुठे आहेत. प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असते. हं. आज तुम्ही जर खेळायला लागलात या मॉडेलची कोड जनरेट तुम्हालाही जाणवेल की त्याला एक 10 फाईल दिल्या ना, की ते कंप्लीटली गणतं. हां. खूप कमी मॉडेल्स असे आहेत जे 10, 15, 20 फाइल्स नंतर कुठे प्रॉब्लेम आहे ते डिसायफर करू शकतात. खूप कमी मॉडेल्स आहेत. पण ह्याचा अर्थ हा नाही की पुढे हे इम्प्रूव्ह नाही होणार. पण हं. आजही वेळ आहे. ज्या लोकांना भीती वाटते राहुल भाऊ, त्यांना मी परत जे आपण कॉलेजच्या पोरांना सांगितलं की कसं ट्राय करायचं, ह्यांच्याकरताही सेम. प्रयत्न तर करून बघा. काय होणार आहे? चॅट करून तुम्हाला जर कोड जनरेट होत असेल, तुम्हाला कोड वाचता येतो आहे, तर काय प्रॉब्लेम आहे? करून तर हं. बघा. आणि प्रत्येक गोष्टीचे फ्री टियर आहेत. मला आता ह्या प्रश्नाला घेऊन ना, अतुल भाऊ, तुम्ही सॉफ्टवेअर फील्डमधले आहात. Amazon सारख्या ग्लोबल कंपनीमध्ये इंजिनिअरिंग लीडर आहात. मी Atlassianमध्ये जॉब करायचो, अमेरिकन भाऊ सुरू करायच्या अगोदर. भरपूर आपले मित्रमंडळी आहे. अमेरिकेमध्ये एआयमुळे सॉफ्टवेअर लोकांचे, आय-टी लोकांचे जॉब जातायत आणि पुढे एआयच हे सगळं करणार आहे. त्याच्यामुळे आता सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगला काही फ्युचरच राहिलं नाही, अशा गप्पा पण भरपूर लोकं मारतायत. तर या विषयावर तुमचं मत काय? खूप डेंजरस प्रश्न आहे हा. पण मी मी कारण काही म्हटल्यावरती ते 6 महिन्यांनी चुकीचं ठरणार आहे. पण मी उत्तर देतो तुम्हाला त्या बाबतीत. माझं माझं असं मत आहे, की काही जे जॉब्सचे प्रकार आहेत, किंवा काही पार्ट्स आहेत. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग खूप ब्रॉड फील्ड आहे. तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. तिकीट सॉल्व्ह करणं हे आपल्याला कंटाळा यायचा, पण करावं लागायचं. पण तेच जर काम होत असेल आपलं चॅट करून, तर काय हरकत आहे? मग तुम्ही एका बरोबर. वेळेस 10 तिकिटांवर काम करू शकता ना, बरोबर? सो तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढली. पण कुणाची प्रोडक्टिव्हिटी वाढेल? ज्याला ॲक्चुअली वापरता येतंय त्याची वाढेल किंवा तिची वाढेल, बरोबर? बरोबर. म्हणून मी म्हणत होतो, करून तर बघा. काय खाणार आहे का आपल्याला ते? नाही, करून ट्राय इट आउट. दॅट इस द मोस्ट इम्पोर्टंट थिंग. आणि असं झाल्यावरती जे लोकं म्हणतात ना, की जॉब जातील, हे होतील. काही अर्थात कुठेतरी खरं आहे ते, होईल. मी असं म्हटलं, की नाही कोणाचे जॉब जाणार नाही, तर हे खोटं ठरेल. आणि आत्ता का ले ऑफ्स होतायत ते माझ्या ह्याच्या खूप बाहेर आहे. आय कान्ट कॉमेंट ऑन दॅट पार्ट. बट तुम्हाला खरं सांगू का? इन माय माइंड इट ओपन्स म्हणजे एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी ओपन होते. ती ज्याची लहान कंपनी आहे, लहान कंपनी लहान ठेवून आपण खूप मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. बरोबर? बरोबर. आणि समजा आपण 2 प्रकारे याचा एनालिसिस करू. एक, की हे एवढंच म्हणजे एआय आणि त्याचे मॉडेल्स हे तेवढेच शहाणे राहिले, काही पुढे झालं नाही. तर बेस्ट केस सिनारिओ हे एक ऑटो कंप्लीट, स्मार्ट ऑटो कंप्लीट एवढं होतंय. हा बेस्ट केस वर्स्ट केस सिनारिओ. पुढचा सिनारिओ की हे सगळं स्वतःच करू शकतायत. आणि अशी पण लोकं आहेत ना, की जे म्हणतात, की तुम्ही फक्त प्रॉब्लेम द्या, सगळं आपल्या-आपल्या होईल. मी आजपर्यंत असं बघितलेलं नाहीये. मी तुम्हाला खरं सांगतो, मी स्वतः वाइब कोडिंग करतो. कारण मी माझ्या इंजिनिअरचं सांगू शकत नाही, की तुम्ही हे करा रे आणि मला येत नसेल तर ते मला टोपी लावतील. तर त्या ह्याच्यामुळे मी स्वतः करतो. तर मी आजही असं मॉडेल बघितलं नाहीये, ज्याला मी फक्त सांगितलं, की "जा रे, ॲप बनवून ये." तर तो जाऊन स्वतः सगळं करेल. असं होत नाही. तुम्हाला खूप त्याच्याबरोबर बसून आपण जे पी-आर-डीज लिहितो, आपण जे हं. डिझाइन डॉक्युमेंट्स लिहितो, ते लिहावेच लागतात. ते तुम्ही चॅट बरोबर. करून ते डिझाइन डॉक्युमेंट रिक्वायरमेंट्स हे लिहिताच. आणि त्याच्यावरती मग कोणीतरी कोड आता दॅट इज वेअर आपली इथली जी वर्स्ट केस सिच्युएशन होती, की ऑटो कंप्लीट होईल, एक व्हर्सेस ऑटो कंप्लीट फॉर एव्हरीथिंग. पण सो यू आर नाऊ गोइंग टू ट्रान्सफॉर्म फ्रॉम
टायपिस्ट टू अ डिरेक्टर, अ कोरिओग्राफर. फार भारी सांगितलंय तुम्ही. म्हणजे ॲट द एंड ऑफ अ डे तुम्ही प्रोग्रामरच आहात, तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनिअरच आहात. फक्त तुम्ही त्या टेक्नॉलॉजी टूलचा वापर करून तुम्ही बेसिकली तुमचा आउटपुट नुसतं द्विगुणित, त्रिगुणित नाही, तुम्ही 100 टाइम्स, एक्झॅक्टली. 1000 टाइम्स वाढवू शकता. येस. ॲब्सोल्युटली. आणि मी बघितलंय लोकांना हे करताना. आय मीन जितका वेळ मला लागला आणि मी काही म्हणत नाही, काही फार भारी इंजिनिअर आहे किंवा कोडर आहे. पण मला जर एक आठवडा लागला असता, तेच मी 2-3 तास बसून माझ्या लॅपटॉपवर एका कॅफे शॉपमध्ये आरामात बसून जनरेट करू शकतो तेवढा कोड. आता आठवड्याभराचं काम जर 2 तासात होतंय, तर मला तेवढा वेळ लागणार नाही आणि जर वेळ कमी करायचा असेल, तर लोकं जास्ती लागली असती. मग ती बरोबर. लोकं लागणार नाहीत. दॅट इज वेअर द जॉब लॉसेस आर कमिंग फ्रॉम. धिस इज आणि हे सगळं आता लोकं म्हणतायत, की ह्याच्यामुळे हे होईल. बाकीच सगळे करतायत. जे होणार आहे, ते होणार आहे. आपण त्याला कंट्रोल करू शकत नाही. पण आपण स्वतःला ट्रेन तर करू शकतो. आपण बरोबर, आपली टेक्निकल केपेबिलिटी वाढवू शकतो. आपण तेवढंच करू बरोबर. शकतो. आता ना काही लोकं आता हा झाला टेक्निकल साइडकडचा. हं, काही लोकं असं म्हणतात इंटरनेटवर, की भविष्यातल्या सगळ्यात सेफ फील्ड किंवा सगळ्यात सेफ विषय असतील ते क्रिएटिव्ह विषय असतील. म्हणजे तुम्ही पेंटर असाल किंवा तुम्ही एखादे लेखक असाल, तुम्ही कवी असाल, तर तुम्ही रिलेटिव्हली सेफ आहात. कारण एआय हे एक एआय कविता करू शकतं, पण ते एक त्या म्हणजे एक चांगली कविता ज्याच्यात काहीतरी आहे, मर्म आहे, काहीतरी आत्मा आहे. ते नाही करू शकत. तर तुम्हाला असं वाटतं का, की क्रिएटिव्ह जॉब्स खरंच सेफ आहे फ्युचरमध्ये? कारण मी तर आता बघतोय एल-एल-एम तर भारी कविता 4 वेळा सांगितलं तर 4 वेळा लिहितं, लेख सांगितलं तर लेख लिहितं आणि भारी लिहितं. असं काही नाही, की फालतूचा लेख लिहितंय. आता मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. परत भाकीत करण्याच्या ऐवजी मी एक्झाम्पल देतो तुम्हाला. हॉलिवूडमध्ये हे स्टुडिओज आहेत. ह्यांच्याकडे रायटर्स असतात आणि रायटर्सची फौज असते शो लिहिण्याकरता. तर आता काही आता Netflix आणि ह्यांच्यासारखे जे स्टुडिओज आहेत, जे टेक फॉरवर्ड स्टुडिओज आहेत. ते हे आधीचं लिखाण वापरून एल-एल-एम्स ट्रेन करून लिहू शकतात ना शोज. हो. मग ह्याच्यावरती लेखकांनी स्ट्राईक केला, की तुम्ही हे वापरायचं नाही. म्हणजे कुठेतरी हो, ते कोणीतरी मध्यंतरी स्ट्राईक झालं होतं हॉलिवूडमध्ये. आठवतंय तुम्हाला ते? हो, दॅट हो, वॉज बिकॉज हो. एआय वापरू नका, एआय वापरू नका. म्हणजे पॉसिबल आहे. आता एकदा पॉसिबल आहे म्हटल्यावर स्ट्राईक करून तुम्ही एकदा कराल, दोनदा कराल. पण आजही हे पॉसिबल आहे. लोकं लिटरली स्क्रिप्ट लिहितायत अख्ख्या मूव्हीजच्या म्हणा किंवा शोजच्या म्हणा आणि मग त्याच्यामध्ये आता जर मला 15 लोकं लागली असती, सेम प्रॉब्लेम. कंप्रेशन होतंय. 15 लोकं लागली असती ती स्क्रिप्ट लिहिण्याकरता. आता त्याच्याऐवजी मी 2च लोकं वापरेन. कारण मी बाकीचे 15 लोकांचं काम होतं रिसर्चिंगचं आणि छोटे-छोटे प्लॉट्स करायचं. ते प्लॉट आता मी एल-एल-एमला देईन, की बाबा एआय तू हे जा हे 15 एपिसोड माझ्या आधीचे बघ. ह्याच्यामध्ये कुठे काय चांगला थम्स अप, थम्स डाउन आला होता तेही तुला माहिती आहे. हां. हां, आता जी माणसांनी हे बघून सगळं अॅनलाईज केलं असेल, ते आता मशीन करू शकतंय. जॉब्स एव्हरी व्हाईट कॉलर जॉब इज अंडर थ्रेट वन वे ऑर दी अदर. पण आता एक्झाम्पल तुम्हाला असं देतो, की जेवढे हे न्यूयॉर्क टाइम्सचे रायटर्स होते, जे सोडून गेले मध्ये आणि नवीन त्यांनी त्यांनी त्यांचं सुरू केलं. हे सगळे इंडिव्हिज्युअली मोठे झाले ना. सेम इथे आता क्रिएटिव्हिटीला तुम्हाला एक असा को-पायलट मिळालाय. हं. बरोबर आहे. राइट? की तुम्ही माझी लायब्ररी आहे. माझं हे आहे काम आहे, माझी ही लायब्ररी आहे. ह्याच्यामधनं मला नवीन जनरेट करायचंय. "ए तू मला रफ ड्राफ्ट करून दे रे." मी रफ ड्राफ्ट घेतो. मग मी फक्त फायनलवर करतो. माझं 8 तासाचं काम 2 तासावर आलं. सो मी आता अजून 4 कामं घेऊ शकतो. सो इन्कम वेंट अप. सो हा द प्रॉब्लेम दॅट एव्हरीवन इज लुकिंग ॲट अँड हे जे फोरकास्ट करतायत ना, त्यांचं म्हणणं आहे की माझी 15 लोकं लागणार, ती 15 लागणार नाहीत. त्यांच्यामधले जे 2 सगळ्यात चांगली लोकं होती, त्यांना मी ठेवतो. बाकीच्यांना मी हे करतो किंवा मी अजून 8 प्रोजेक्ट्स जे मला आधी माझ्या बजेटमुळे सुरू करता येत नव्हते, ते अजून 8 प्रोजेक्ट सुरू करतो. सो हे 2 प्रकारे जाऊ शकेल. लोकं आयदर खूप प्रोजेक्ट सुरू करतील बिकॉज नाऊ दे हॅव मोर कॅपॅसिटी ऑर जर तेवढेच प्रोजेक्ट्स राहिले, तर मग जॉब्स जातील. त्यामुळे क्रिएटिव्हचा तुमचा जो प्रश्न होता, तर आज तुम्ही नॅनो बनाना नावाचं मॉडेल आहे Googleचं.
त्याला तुम्ही हो. हो. सांगितलं, की तो काय हवं ते जनरेट करतो. सेम ओपन एआयचं जे मॉडेल आहे, ते तर प्रॉपर व्हिडिओ सोरा इज जनरेटिंग व्हिडिओज ॲट स्केल. कितीतरी ते हो. YouTube आणि TikTokवरती सोराचे व्हिडिओ येतायत. सो क्रिएटिव्ह इज नॉट सेफ. पण ह्याचा अर्थ हा नाही, की म्हणजे क्रिएटिव्हला पुढे व्हॅल्यूच राहणार नाही. तुम्ही जर चांगले असाल, तर तुमची व्हॅल्यू ही राहणारच. कारण तुम्ही युनिक गोष्ट क्रिएट करणार. सो दॅट पार्ट राइट युनिक माझी व्हॅल्यू काय आहे हे प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपल्या ऑफिसेसमध्ये किंवा म्हणजे आपल्या प्रोफेशनमध्ये की ॲज अ प्रोग्रामर, ॲज अ क्रिएटिव्ह इन अ रायटिंग फील्ड हे आपल्याला आपली व्हॅल्यू ही आणावीच लागणार. आणि बरोबर आहे. एआयला ॲज अ टूल वापरलं तर ॲज अ को-पायलट तुमच्याकडे एक मोठा म्हणजे एक खूप मोठं साधन आहे. त्याला एनिमी म्हणजे तुम्ही त्याला म्हटलं, की "हा माझा वैरी आहे. एआयमुळे माझा जॉब जाणार आहे." हे जर तुम्ही डोक्यात धरून चाललात, तर मग तुमचा एआयमुळे कारण तुम्ही तितकं त्याला दूर लोटायचा प्रयत्न कराल. ते 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 त्या हत्ती आहे येणारच जवळ. त्याने डिसाईड केलं जवळ येणारच. तुम्हाला आवडतं नाही तुम्ही आवडतं इज नॉट द प्रॉब्लेम. माइंडसेट चेंज करायला हवा. ॲब्सोल्युटली. तुम्ही आत्ता मगाशी म्हटले, की YouTubeवर, Instagramवर, TikTokवर भरपूर एआय जनरेटेड कंटेंट बघायला मिळतो. येस. LinkedInवरही भरपूर लोकं आजकाल पोस्ट सुद्धा एआय हो. जनरेटेड टाकतात. एक्झॅक्टली. म्हणजे एवढा मोठा पोस्ट आला, की म्हटलं, की वेळ कधी होता मित्रा लिहायला तुला? पण मग ते आणि कळतं 3 आपल्याला. वर्षापूर्वी त्या माणसाने कधी पोस्ट टाकलेला नसतो. एक्झॅक्टली. तर आता हे जेवढं एआय जनरेटेड कंटेंट दिवसेंदिवस वाढत जाणार आहे, असं एकंदरीत त्याचा वेग दिसतोय येस. मला. हं, ओके. हं. हं, आणि त्या गर्दीमध्ये, त्या नॉईजमध्ये मला असं वाटतं, की जो ऑथेंटिक कंटेंट बनवेल, खरा ह्युमन कंटेंट जो बनवेल, तोच स्टँड आउट होऊ शकतो. तुम्ही जसं म्हटलंय तसं. तुम्ही बरोबर. काहीतरी डिफरन्शिएटेड. ॲब्सोल्युटली. टेक्नॉलॉजी आता काय मला भीती कशाची तुम्हाला सांगतो अतुल भाऊ. हं, हं. टेक्नॉलॉजी म्हणजे एआय मला असं वाटतं स्लिपरी स्लोपवर आहे कारण इट इज गेटिंग बेटर सो क्विकली की 6 महिन्यानंतर अमेरिकन भाऊचा व्हिडिओ जर एआयने जनरेट केला, तो मी डोळे झाकून सांगू शकेल का, की हा एआय जनरेटेड आहे का हा ऑथेंटिक भाऊंचा व्हिडिओ आहे? डिफिकल्ट म्हणजे मला खरंच सांगतो आत्ताही तुम्हाला मी आत्ताच इथे जॉइन करायच्या आधी एक पॉडकास्ट ऐकत होतो. अनहर्ड नावाचं एक ब्रिटिश चॅनल आहे. त्यांचा म्हणजे कंप्लेनिंगचा पॉडकास्ट होता, की त्यांचा एक कॉन्ट्रिब्युटर आहेत, जे ग्रीसचे फायनान्स मिनिस्टर होते आधी. त्यांचे इतके डीप फेक व्हिडिओ आहेत आणि इतके चांगले आहेत, की त्या माणसाला 2 मिनिटं कळलं नाही, की हे माझं आहे की नाही, मी बोललो का नाही. कारण त्यांचाच शर्ट, त्यांचाच फक्त बॅकग्राऊंड. ते म्हणाले, "अरे मला कळलं कसं, की हा शर्ट मी या घराच्या बाहेर कधीच घालत नाही. त्यामुळे बॅकग्राऊंड मागचा वेगळा होता म्हणजे मी हे म्हटलं नसावं, हे मला 2 मिनिटांनी कळलं." हे एवढं एवढं आणि हे चांगले 20-20 मिनिटाचे व्हिडिओ आहेत. हे आजही होतंय आणि YouTubeवर आहे. मग त्यांनी YouTubeला ईमेल कर, Facebookला ईमेल कर किंवा Instagramला ईमेल कर, हे काढा, ते काढा. किती करणार तुम्ही? दॅट इज वेअर ते काय म्हणतात त्याला कुठेतरी आपल्या चुका आता आपण आपण जे आता बोलतोय इंग्लिश आणि मराठीमध्ये मिक्स करून बोलतोय. आत्ताचे मॉडेल्स जे आहेत ते दोन्ही इतकं चांगलं मिक्स करून बोलू शकत नाहीत. त्यामुळे अ, सध्या आपल्याला एक बेनिफिट आहे. पण किती दिवस राहील? ह्याला कोड हं, मिक्स म्हणतात. मशीन लर्निंग किंवा एल-एल-एम टर्म्समध्ये ह्याला कोड मिक्स लँग्वेज म्हणतात. 2 हं. प्रकारचे वेगळे भाषा मिक्स केल्या आहेत असं. पण आता आपणच दोघं बोलतोय, कितीतरी लोकं बोलत असतील. भारतामध्ये आज ह्याच्यावरती ट्रेनिंग चाललंय मॉडेल्सचं, की तुम्ही असं मिक्स करून बोललात, मराठी आणि इंग्लिश, मराठी हिंदी, इंग्लिश हं. हिंदी ह्याच्यावरती ट्रेनिंग करताय, की तेही वाह! कळलं पाहिजे आणि ते जनरेट पण झालं पाहिजे. सो एआय पुढचे 10 वर्ष मज्जा येणार आहे आपल्याला. एका प्रकारचं इट साउंड्स व्हेरी थ्रिलिंग, एक्साइटिंग या वाटतंय. पण ॲट द सेम टाईम थोडीशी भीती पण आहे. कुठला तो आपल्या पुराणातला राक्षस होता जो भस्मासूर जो आपल्यालाच खाऊन जातो राइट? असं काहीतरी होतं ना. म्हणजे हो, हो, हो. तुम्ही त्या याला तुम्ही पोसताय त्या टेक्नॉलॉजीला आपण त्याला वी आर फीडिंग द टेक्नॉलॉजी आणि उद्या येस. ती टेक्नॉलॉजी आपल्याला कन्झ्युम करून टाकेल की काय ही ती भीती वाटते राइट? बरोबर आहे आता आणि मी तुम्हाला एक सॉरी एकच फक्त शुअर, एक्झाम्पल शुअर. देईन, की शहामृग तो जो आपण आपण शहामृग होऊन रेतीत डोकं घालायचंय आणि काय मला होणार नाही असं म्हणायचंय का समोर जाऊन "ये रे बाबा बघतो तुला." हां. हां, हां. आपल्याकडे हा चॉईस आहे. वाह! वाह! हे फार छान सांगितलं. म्हणजे ते भी घाबरून ऑप्शन नाहीच आहे घाबरायचा. यू हॅव टू टेक इट हेड ऑन. दुसरा एक्झॅक्टली, ऑप्शनच नाही. एक्झॅक्टली. आता बरोबर. तुम्ही ना आधी अतुल भाऊ थोडंसं आय थिंक वी टच्ड अपॉन धिस आपलं जी टेस्ट आहे राइट? हं, हं. हं, हं. कॉन्शियसनेस राइट? आपण जे येस. म्हणतो की ती म्हणजे बरोबर.
अल्टिमेट सुपर इंटेलिजन्स म्हणतो किंवा पुढची लेव्हल जी एआयची आहे, हं, ज्याच्यामध्ये एआय म्हणजे स्वतःच शिकेल आणि स्वतःच डिसिजन घेईल आणि स्वतःच ठरवेल, की हे हं, चूक आहे का हे बरोबर आहे. हां. हे तुम्हाला वाटतं पुढच्या 5-1 वर्षात, 10 वर्षात शक्य आहे? हे बघा ह्याच्यावरती ना, जे एआय मधले दादा लोकं आहेत, त्यांच्यामध्ये भांडणं सुरू आहेत. त्यामुळे आपण उगीच त्याच्यामध्ये पडू मी तुम्हाला एक त्याचा व्ह्यू सांगतो त्यांचा काय आहे. आता क्रिटिकल प्रिन्सिपल जे म्हणतात ना, की एक प्रायमरी प्रिन्सिपल काय आहे लँग्वेज मॉडेलचं, की तुम्हाला मागचे गेलेले 4 शब्द दिलेत, तर तुम्ही 5वा प्रिडिक्ट करायचा. हे हे प्रिन्सिपल, बेसिक प्रिन्सिपल आहे. आपण जेव्हा एकमेकांशी बोलतो, तेव्हा आपण असे बोलतो का हो? तू 4 शब्द काय बोलला मी 5वा गेस करतो का? असं असं नाही, होतं का कधी? आपलं आपण आपण नाही नाही. बोलत ना असे. बरोबर आहे. सो एक साइड असं म्हणते, की हे जे ह्याला ऑटो रिग्रेसिव्ह मॉडेल्स असं म्हणतात. तर ऑटो रिग्रेसिव्ह मॉडेल्स हे कधीही तुम्हाला क्रिएटिव्हिटी देऊ शकत नाहीत, असं लोकांचं म्हणणं आहे. दॅट इस वन स्कूल ऑफ थॉट. द अदर स्कूल सेज आणि हे दीज आर ऑल द हे जे मोठ्या-मोठ्या लॅब्स आहेत ना, बे एरियामध्ये जे हे मॉडेल्स डेव्हलप करतायत, त्यांचं असं म्हणणं आहे, की हा 5वा शब्द जनरेट करण्याकरता ना, मला पूर्ण जगाचं नॉलेज कंडेन्स करून त्या मॉडेलमध्ये टाकावं लागतं, तरच तो बरोबर 5वा शब्द जनरेट करतो. असं त्यांचं म्हणणं आहे. सो हं. आणि त्यांचं म्हणणं आहे कारण मी हे सगळं करतो, ट्रेनिंग करतो, हे करतो, त्याच्यामध्ये त्या नॉलेज एन्कोड होतं. हे एका साइडचं म्हणणं आहे. दुसऱ्यांचं म्हणणं आहे, की हे फार सिम्प्लिस्टिक आहे किंवा हे असं असं माणूस असं करत नाही. आणि हे लँग्वेज मॉडेल एक झालं. सो आणि ऑटो रिग्रेसिव्ह मॉडेल्स कधीही एआय आणणार नाहीत, हे म्हणणारे मेटाचे फॉर्मर चीफ सायंटिस्ट यान लकुन जे ते आणि त्यांचे काही कलीग्स यांनी या न्यूरल नेटवर्क्सवरती काम केलेलं आहे. त्यामुळे ही लोकं दाता लोकं आहेत या फील्डमधली. आणि हं. जे दुसरे आहेत हे सगळे सध्या मोठे-मोठे मॉडेल्स डेव्हलप करतायत. त्यामुळे हे 2 पर्स्पेक्टिव्हज आहेत आणि आपल्याला वाचून भारी वाटतं. अल्टिमेटली काय होणार आहे हे आपल्याला आत्ता कळणार नाही. हे पुढच्या 5 वर्षात किंवा काहीतरी वेगळा बदल येईल किंवा काहीतरी वेगळं एक इनोव्हेशन येईल. त्यानंतर आपल्याला ते कळेल एक्झॅक्टली की काय होणार आहे. इथे स्टॅनफोर्डमध्ये फेफे ली नावाचे एक डॉक्टर फेफे ली म्हणून आहेत. त्या एक वेगळ्या प्रकारच्या मॉडेल्सवरती रिसर्च करतायत. तर त्यांचं म्हणणं आहे की ह्या मॉडेल्समुळे हे येईल. आणखीन एक प्रोफेसर आहेत जे नॉलेज ग्राफ म्हणजे आपले नॉलेज ग्राफ हा एक कॉन्सेप्ट आहे मशीन लर्निंगमध्ये. तर त्यावर ते आणि एल-एल-एम्स ह्यांचं एकत्रीकरण करून एआय त्यांनी येईल. सो असे खूप ॲक्टिव्ह रिसर्च एरिया आहेत आणि मला असं वाटतं, की आपल्याकडे सुद्धा लोकांनी या विषयावरती पेपर आहेत. खूप लोकं पब्लिश करतात आपल्याकडे पेपर. IITsमध्ये आहेत, पुणे विद्यापीठात आहेत, बाकी कॉलेजेसमध्ये आहेत. म्हणजे भारतामध्ये सध्या मी तुम्हाला म्हणजे राहुल भाऊ, आय कॅनॉट टेल यू मी इथे काही ब्राऊनमध्ये एक मित्राचा भाचा आलाय. इतका स्मार्ट म्हणजे 23व्या वर्षी या मुलाने एवढे पेपर पब्लिश केलेत आणि वाह! अशी 1-2 नाही, अशी बरीच मुलं बघितली. आपल्याकडे आज देअर इस अ क्रॉप ऑफ पीपल हू आर सो एन्थुसियास्टिक. इतके त्यांच्याकडे इतक्या आयडियाज आहेत, की "अतुल भैय्या हे असं करायचंय, हे ते तसं करायचंय." ह्या ह्या गोष्टी आपल्याकडे खूप एनर्जी आहे आणि आय एम व्हेरी होपफुल. म्हणजे हे सगळे हे काही म्हणत असले ना, आपलं ह्याच्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन असणार आहे ह्याची मला खात्री आहे. 5 वर्ष लागतील, 8 वर्ष लागतील. वी विल गेट देअर. हळू-हळू का होईना, वी विल गेट देअर. तुम्हाला आठवत असेल जावा आपण जेव्हा कॉलेजमध्ये किंवा ह्याच्यात होतो जावा, 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 जावा. मी त्यावेळेस ना माझ्या आयुष्यात सी प्लस प्लस प्रोग्रामिंग करायचो. माझे सगळे मित्र जावा करायचे हो आणि मला असं व्हायचं, की यार आपण काहीतरी ना आपलं म्हणजे सुटतंय आयुष्यात काहीतरी. मी जावा तेव्हा नाही केलं. नंतर जेव्हा गरज पडली जॉबमध्ये एकदा करायची वेळ आली तेव्हा शिकलो. ते एआयचं पण तसंच आहे. एआयमध्ये तुम्ही करून बघा. आत्ता तुम्हाला गरज नाही पडणार. पण इट मूव्हज. जावाची जी काही वेव्ह आली होती, कितीतरी लोकांना आपल्या वयाच्या कितीतरी म्हणजे बॅचमधल्या लोकांना जावा असल्यामुळे नोकरी मिळाली ना. तर अशीच जर लोकांना एआय आहे म्हणून नोकरी मिळणार असेल, तर त्या वेव्हवर म्हणजे सर्फ द वेव्ह. येस. भांडण्यात काय पॉइंट आहे त्याच्याशी? नाही, मी जाऊन यू हॅव त्याच्यामध्ये टू सर्व्ह. डुबणार. ह्याच्यात काय अर्थ येस, आहे? यू हॅव टू सर्व्ह.
ॲब्सोल्युटली. फार छान छान पॉइंट सांगितला अतुल भाऊ तुम्ही, की त्या वेव्हला घाबरून नका जाऊ. सर्फ इट, राईड इट. एक्झॅक्टली. आता टेक्नॉलॉजी इज गेटिंग बेटर, चीपर हां. आणि काय म्हणतो आपण ते नॉलेज कमोडिटाइज होतंय हळू-हळू. नॉलेज कमोडिटाइज होतंय. तुमचा वेळ वाचतोय. यू आर बेसिकली पेयिंग फॉर युअर टाईम. तुम्ही हं. तुमचा वेळ वाचवण्याकरता त्याला थोडीशी इलेक्ट्रिसिटी जळवायला लावताय आणि त्याचे तुम्ही त्याला पैसे देताय. आणि कुठेतरी हे खरंही असेल, की तो सध्या तुम्हाला अ, अ, त्याची सवय होण्याकरता ते लॉसमध्येही देत असतील. हळू-हळू, हळू-हळू तुमच्यावर पैसे वाढवतील. आता भारतामध्ये हे जिओनी जे केलंय ते आता काय आपल्याला सांगायची गरज नाहीये ना. ए 2 जीबी फ्री. 2 अहो 6 जीबी माझा महिन्याचा डेटा होता इथे Verizonचा आणि लोकं 2 जीबी दिवसाला उडवायचे भारतामध्ये. तर त्यामुळे ते असू शकतं. तेव्हा त्यांना काय लॉस झाला असेल, नसेल आपल्याला माहीत नाही. रिलायन्सनी ते सांगितलं नाही. तसंच इथेही पॉसिबल, व्हेरी पॉसिबल आपल्याला सवय करण्याकरता किंवा आपला डेली यूज वाढवण्याकरता ते आपल्याला सध्या लॉसमध्ये देत असतील. पण इव्हेंच्युअली हळू-हळू, हळू त्याचं प्राईस टू मार्केट जे आपण म्हणतो, ते होईल. काही लोकं एआयच्या एकदम 100% अगेन्स्ट आहेत. आजच सकाळी मी LinkedInवर एक बऱ्यापैकी पॉप्युलर झालेला पोस्ट बघत होतो आणि त्या पोस्टमध्ये असं लिहिलं होतं त्या माणसाने, की 3 वर्षापूर्वी बऱ्यापैकी आपण विचार करायचो. आपले विचार व्यवस्थित टाइप करायचो किंवा कागदावर लिहायचो आणि हं. एक क्रिएटिव्ह फ्लो असायचा किंवा आपली ती विचारसरणी असायची. पण आजकाल सगळेच असं नाही करत. मी असं नाही म्हणत की सगळेच. पण बऱ्यापैकी भरपूर लोकं ते एआयचाच वापर करून मग 2 शब्द टाकून एक 5 लाईनीचा पॅराग्राफ म्हण किंवा एखादा आर्टिकल म्हण आणि त्याच्यामुळे तो माणूस असं म्हणत होता, की आता मे बी इम्पॅक्ट दिसणार नाहीये, पण पुढचे 10 वर्ष, 20 वर्ष किंवा येणारी पिढी यांना हळू आपण काय म्हणतात त्याला बौद्धिकरित्याच पंगू करतोय की काय? असं त्याचं एक वाक्य होतं त्या याच्यामध्ये. मला ते एक्झॅक्ट आता इंग्लिश वर्ड्स आठवत नाहीये. समथिंग हां. लाइक दॅट. नो, ॲब्सोल्युटली. दॅट्स अ ग्रेट पॉइंट. मी तुम्हाला परत एक्झाम्पल्स देतो 2. एक Microsoftनी रिसर्च पब्लिश केला होता त्यांच्या इंजिनिअर्सचा, जे वाइब कोडिंग वापरतात. तर त्यांचं असं म्हणणं होतं, की हे वाइब कोडिंग केल्यामुळे आमची प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची क्षमता कमी झाली असं आम्हाला वाटतंय. आता हा रिसर्च होता खूप पॉप्युलर झाला. एक आय थिंक 3 का 4 महिने आधी हा रिसर्च आला होता पेपर. मला एक्झॅक्ट नाही आठवत. अ, पण त्याच्यामध्ये अगेन रिसर्च वॉज नॉट डीप इनफ, की हे का झालं असेल? हे कसं मिटिगेट करू शकतो? तर त्याचे डिटेल्स नव्हते. सिमिलरली आय थिंक ईस्ट कोस्टला सुद्धा कोणीतरी रिसर्च केला होता, की तुम्ही मुलांना जर खूप जास्ती एआय वापरू दिलं, तर त्यांची क्रिटिकल थिंकिंग जे आपण जे म्हणतो, की प्रश्नाचा विचार करून उत्तर दे, ही कॅपेबिलिटी थोडी कमी होते, असं त्यांचं म्हणणं आहे. अगेन ह्या गोष्टी इतक्या 2 वर्ष झाली ना व्हायला. ती 2-3 वर्ष झाली. अ, नोव्हेंबर 2025 आपण डिसेंबरमध्ये आहोत. नोव्हेंबर 2023 22 मध्ये 3 वर्ष झाली आहेत त्या टेक्नॉलॉजीला येऊन. आत्ता याचे लाँग टर्म इफेक्ट सांगणं पॉसिबल नाहीये. पण जसं आपल्याला लहानपणी ती आपली मराठीमध्ये एक सुंदर म्हण आहे, "अति तिथे माती." आता बरोबर, प्रत्येकच गोष्टीबरोबर आपण जर एआय लावून खायचं म्हटलं, तर कधीतरी कंटाळा येणार त्याचा. कधीतरी तुम्हाला ते नको वाटणार. तर बरोबर. आपण कुठे म्हणजे आता गोधडी विणताना तलवार घेऊन जाऊ शकत नाही आणि लढाईमध्ये सुई. हे जितकं खरं आहे, तितकं एआय कुठे वापरायचं हे आपण शेवटी ठरवायला पाहिजे, की मी ह्याच्यामध्ये एआय वापरला तर मला माझा वेळ वाचेल. ठीक आहे. पण मला ह्याच्यातनं काही शिकण्यासारखं होतं का? तेही मी शिकत नाहीये का? हे जर आपण विचार करून तरी सुद्धा एआय वापरायचा प्रयत्न केला आणि शिकलो नाही, अहो, तो आपला लॉस आहे ना. एआय इज ॲज अ टूल. बरोबर आहे. ते लहानपणी किंवा कॉलेजमध्ये असताना आपल्याला बऱ्यापैकी आपल्या मित्रमंडळीचे फोन नंबर, वाढदिवस लक्षात राहायचे.
ओके. अगदी असे म्हणजे तोंडावर राइट? अरे याचा बरोबर. याचा वाढदिवस बरं का. आणि एक्झॅक्टली, जसे-जसे आपले फोन आले, टेक्नॉलॉजी आली, आपण ते रिमाइंडर्स टाकत गेलो, नंबर फीड करत गेलो. एक्झॅक्टली. तो डेटा आपल्या डोक्यातनं कमी झालाय. पण याचा अर्थ असा नाही, की आपण मूर्ख किंवा काहीतरी अ, अधू किंवा पंगू बनत गेलो. नाही. आपण त्या कॅपॅसिटीचा दुसऱ्या गोष्टींसाठी मे बी यूज करायला लागलो, राइट? ॲब्सोल्युटली, तर तुमचं ॲब्सोल्युटली. असं आहे नाही, की येस, तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करणार आहात याचा इट डझंट नेसेसरली मीन की तुम्ही तुमची कॅपॅसिटी फुल्ली लेव्हरेज नाही करत आहात. तुम्ही हां, दुसऱ्या गोष्टींसाठी किंवा इतर पर्स्युट्समध्ये तुम्ही स्टिल यू कॅन लेव्हरेज येस. युअर फुलेस्ट कॅपॅसिटी. एक्झॅक्टली आणि मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. आता मी ChatGPT वापरतो आयडिया बाउन्स करण्याकरता आणि डिस्कशन्स जस्ट स्पारिंग पार्टनर असं म्हणतात ना, त्या ह्याच्याकरता. पण जेव्हा मला माझे विचार मांडायचे असतात, तेव्हा मी कॉम्प्युटर घेतो, टेक्स्टपॅड घेतो आणि टाइप करायला सुरुवात करतो किंवा लिहायला सुरुवात करतो. कारण बरोबर. माझ्याकरता दॅट इज माय वे ऑफ एक्सप्रेसिंग माय थॉट्स. हे हे जे प्रत्येकाचं आणि मे बी इट इज बेस्ड ऑन एक्सपिरियन्स. मला ती सवय आहे लहानपणापासून, की लहानपणा म्हणण्यापेक्षा Amazonमध्ये आलो तेव्हापासून म्हणा किंवा कॉलेजमध्ये असताना सुद्धा लिहून काढायच्या गोष्टी. डोक्यातनं जे काय आहे ते आई ओरडायची ना, "हाताखालनं घाल रे." महत्वाचं आहे. कारण ते हाताखालनं घातल्यावरच डोक्यातले सगळे ज्या जी गुंत असते ती सोडवण्याकरता ते हाताखालनं म्हणजे कंपल्सरी आहे. ह्याच्यावर तुम्ही टाइप करता तेव्हा तुमचे विचाराचे तो जो गुंता असतो तो गुंत सुटणं गरजेचं असतं. सो हे प्रत्येकाने हे आपल्या आपल्या प्रोसेसेस ठरवल्या पाहिजे आणि इम्प्लिमेंट केल्या पाहिजे. आता प्रॉब्लेम हा आहे की आपल्याकडे हे मुलांना सांगायला आई-बाप असतात. कॉलेजमध्ये आता एआय आलाय. भीती मला ही वाटते. मी तुम्हाला खरं सांगू, भीती ही वाटते. आयदर YouTube, TikTok ह्याच्यावरनं माहिती येते. आई-वडिलांचा एका वयानंतर कंट्रोल जातो. आपल्या वेळेस ते नव्हतं. आय डोंट नो हाऊ धिस म्हणजे ही मुलं कसं करणार आहेत हे मला माहीत नाही. दॅट इज द रिस्क आणि मला म्हणजे माझ्या अपत्याबद्दलही सेम इश्यू आहे. आय डोंट नो काय होणार आहे. बरोबर आहे. पण म्हणून एआय द्यायचाच नाही असंही करू शकत नाही. पण मग जर वापर होतोय तर आपण कुठे त्याला गार्डरेल्स टाकायच्या? हे आपल्याला बघितलं पाहिजे. सो प्रत्येकाला म्हणजे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आपण आता म्हणजे मला आठवतंय ऑलमोस्ट 10-15 मित्र-मैत्रिणींचे फोन नंबर पाठ असायचे. कधी कुठे लिहावे लागले नाही. आता 5 नंबर डोक्यात ठेवायला त्रास होतो. आता मी मठ्ठ झालोय किंवा दुसऱ्या गोष्टीमध्ये फोकस आहे. बरोबर आहे. प्रायोरिटी त्यावेळेस वेगळ्या होत्या ना. बरोबर आहे. बरोबर मित्र आहे. त्यावेळेस कॉलेजमध्ये मित्र हे जग होतं. आता जग वेगळं झालंय. सो ती मेंटल कॅपॅसिटी दुसरीकडे कुठेतरी वापरत असेल. वापरली जाते. सो आय थिंक इट शुड बी फाईन. पण या अ, आपल्या व्ह्यूअरपैकी यंग लोकांसाठी अतुल भाऊंकडनं काही इन्स्पिरेशन कसा या नवीन टेक्नॉलॉजीकडे त्यांनी बघायला हवा आणि मला ॲक्शनेबल टिप्स सांगा त्या लोकांसाठी म्हणजे समथिंग व्हिच दे कॅन लिटरली टेक ॲक्शन. म्हणजे तुम्ही असे काहीतरी गोष्टी सांगा, की ते ऐकून ओके मग हे 1, 2, 3 ह्या 3 गोष्टी तरी तुम्ही स्टार्ट करा आजच्या आज. किंवा एक्सप्लोर करा असं काहीतरी. मी एआयच वापरायला सांगेन. मी तुम्हाला गंमत सांगतो आता. आणि हे उत्तर मी आत्ता एका आमच्या फोरमवरती पण हेच सांगितलं. कोणीतरी विचारलं होतं, की "अहो, मी सुरुवात कशी करू?" म्हटलं, हां. "एआयलाच विचारा ना." तुम्ही एआयलाच विचारू शकता, की "मी असा-असा व्यक्ती आहे. मला एआय बद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे. तर मी सुरुवात कशी करू?" मराठीमध्ये हे करता येतं, बोलता टाइप करू. येतं. टाइप करता येतं किंवा आपल्याला वेळ असेल तर मी ChatGPTला आपण करून बघू काय होतं. ChatGPT येस. म्हणेल तेव्हा. नक्कीच. हो. सो कमिंग बॅक टू द क्वेशन एआयलाच विचारा, की मला हे करायचंय. मी कुठून सुरुवात करू आणि काय-काय गोष्टी माहिती पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचा गोल माहिती पाहिजे आणि क्रिएट स्मॉल गोल्स. हाऊ डज एआय वर्क? एआय कसं काम करतं? ह्या प्रश्नाचं उत्तर. सो पहिली गोष्ट आपले प्रश्न लिहून ठेवा. छोटे-छोटे प्रश्न, की एआय कसं काम करतं? सिव्हिल इंजिनिअरचा स्टुडंट आहे, मी कसा एआय वापरू शकतो? हे सगळे प्रश्न असे लहान-लहान लिहून ठेवा आणि ह्या प्रश्नांची उत्तर एआयला द्यायला सांगा. पण आपलं डोकं बरोबर. वापरा, की हे म्हटलंय, मला हे अरे हे भारी आहे.
ह्याच्याबद्दल सांग बरं. मग त्याच्याबद्दलचा पुढचा प्रश्न करा. सो एक क्युरिओसिटी लिस्ट क्रिएट करा स्वतःची. त्याच्यामधले एक प्रश्नांची उत्तरं एआय कडनंच घ्या. आणि तुम्हाला तेव्हा कळेल, की तुम्हाला याच्याबद्दल काय हवंय आणि मग ह्या गोल करता मी कसा अभ्यास करू? हे तुम्ही एआयला विचारू शकता किंवा माझ्यासारख्या कोणाला विचारू शकता. मी प्रयत्न कर माझे कितीतरी मित्र आम्ही आता कॉलेजमधल्या मुलांशी किंवा यांच्याशी बोलतो, गप्पा मारतो लिटरली तास-तासभर, महिन्यातनं 2दा, एकदा असं डिपेंड करतं. तर त्याच्यामध्ये आम्हाला प्रश्न विचारा. कारण तुमच्या जवळपास कोणीतरी असेलच ना, जे एआय वापरतायत. तुम्हाला जी सुरुवातीची भीती आहे, की मी कसं विचारू? काय कधीच वापरलं नाही, हे कसं? ती पहिले घालवा. पहिले छोटे-छोट्या प्रश्न लिहून ठेवा. हे एआयला Googleला विचारा, ChatGPTला विचारा, Claudeला विचारा आणि याची उत्तरं घ्या. मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देतो. मी ना नगरच्या एका कॉलेजमध्ये प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचा कोर्स रिमोटली शिकवत होतो. मी मुलांना सांगितलं होतं, हा एआयचा कोर्स आहे. तुम्ही एआय वापरू शकता. फक्त कसं केलं हे मला तुम्ही लिहून दिलं पाहिजे. सो सॉल्व्हिंग वॉज नेव्हर अ प्रॉब्लेम. कसं केलं? का वापरलं हे? सो त्याच्यामध्ये ती मुलं प्रॉम्प्ट लिहायची ती एआय वापरून लिहायची. पण मग ह्यानी हे का लिहिलं? ह्याच्यावरती छोटे-छोटे हे द्यायचे. मग ते मी जज करायचो. सो लेट एआय टीच यू हाऊ टू लर्न एआय. म्हणजे एआयलाच कामाला लावा. हे खूप महत्वाचं आहे. आणि हे मुलांकरता स्टुडंट्स स्पेसिफिकली हॅव अ लॉट ऑफ टाईम. आणि आजकालच्या डिव्हाइसेसवरती एआय मस्त चालतं. आणि त्यांना ते सवय असते ते YouTube बघायची इतका वेळ. त्यामुळे ते गप्पाही मारू शकतात, ते हेही करू शकतात. ज्यांच्याकडे थोडाफार पैसा आहे, की ते ₹300 वाले जे काही त्यांचं सबस्क्रिप्शन आहे, ते देऊन जर वापरू शकले, तर दॅट इज इव्हन बेटर. कारण तुम्हाला मोठे मॉडेल्स, डीपर एनालिसिस ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. तर माय जसं मी तुम्हाला आधी म्हटलं, की वापरून तर बघा, काय होतं बघू. आधी टूलचा वापर करा आणि जेव्हा ते टूल तुम्हाला उत्तर देऊ शकणार नाही, मग तेव्हा यू कॅन रीच आउट टू पीपल हुम यू नो आणि स्पेसिफिक प्रश्न. मला हा प्रश्न आहे, ह्याचं उत्तर कसं? आणि बरेचदा कसं होतं, की मग असे 4-5 टाळकी एकत्र आली ना, की ते एकमेकांचे प्रश्न सॉल्व्ह करतात. हं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फाइंड युअर कोहॉर्ट, फाइंड युअर ट्राइब. आणि तो आपण म्हणतो ना ग्रुप लर्निंग प्रकार आहे, एकमेकांसोबत येस, आयडियाज बाउन्स करणं आणि तिथून येस, तिथेच मॅजिक आहे खरी. येस. एक्झॅक्टली. आणि त्यातनं काही लोकांना मग सायन्स, एआयचं, मशीन लर्निंग आणि ह्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल, त्याचे पेपर्स वाचतील. काही लोकांना ॲप्लिकेशनमध्ये इंटरेस्ट असेल. मग ते कोहॉर्ट मग हळू पुढे फुटतात ते. कारण बाकी खूप लोकं येतात. मग मला ह्याच्यात इंटरेस्ट आहे रे बाबा, मग मी ह्याचा छोटा कोहॉर्ट करतो. मला इकडे मग मी ह्याच्यात जातो. असे जे छोटे-छोटे ग्रुप्स होतात आणि ह्याच्यातनंच मग पुढे कंपन्या काढतात लोकं. औद्योगिक क्रांती तशीच होते त्याच्यातून. मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या शहरामध्ये म्हणा किंवा तुमच्या जिल्ह्यात म्हणा, तालुक्यामध्ये असे छोटेसे एआय इंटरेस्ट ग्रुप तुम्ही बनवायला पाहिजे. सोबत दुसऱ्या तुमच्या मित्रांना त्याच्यामध्ये आणायला पाहिजे आणि चर्चा सुरू करायला पाहिजे. जसं अतुल भाऊ म्हणतायत, चर्चा करा, वापरून बघा, एकमेकांच्या आयडिया समजून घ्या, एकमेकांना विचारा आणि त्यातूनच काहीतरी छान नक्कीच आपण आपल्या भारतासाठी निर्माण करू शकू. ॲब्सोल्युटली. नक्की. वाह! आता आपण तो डेमो बघूयात का? हो. जो तुम्ही दाखवणार आहेत अतुल भाऊ? येस. आता बघू काय ChatGPT काय करतं बघू. आपण मराठीत प्रश्न विचारूया आणि काय उत्तर येतं ते बघूया. मी पण विचारलं नाहीये आणि आपण दोघं गप्पा मारतोय असं सांगूया. वाह! वाह! चालेल. नक्कीच. आता प्रयत्न करून बघू. काय ChatGPT मराठी येतं का? हो, नक्कीच. मी मराठीत बोलू शकतो. काही मदत हवी असेल तर सांगा. मी ना आता अमेरिकन भाऊ पॉडकास्ट वरती आहे. तर आम्हाला जरा गप्पा मारायच्या होत्या. काय चालेल का? मस्त. अमेरिकन भाऊ पॉडकास्टवर असला तर अगदी मजा येईल गप्पा मारायला. काय बोलायचं आहे ते सांगा. सुरुवात करूया. हां, तर आम्हाला असं विचारायचं मी आणि राहुल भाऊ दोघं आहोत. आम्हाला असं विचारायचं होतं, की जर भारतामध्ये मुलांना एआय शिकायचं असेल, तर कसं शिकावं त्यांनी? हो, अगदी. चांगला प्रश्न आहे. भारतात मुलांना एआय शिकवायचं असेल, तर त्यांना आधी अगदी मूलभूत संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगायला हवं. साधी उदाहरणे, छोटे प्रोजेक्ट्स आणि हळू थोडं कोडिंग किंवा इंटरॅक्टिव्ह टूल्सचा वापर करायला सांगितलं, तर त्यांना गमक येईल. म्हणजे त्यांना एआय बद्दलची उत्सुकताही वाढेल आणि भीतीही वाटणार नाही. हां, हे आयडिया तर छान आहे. पण काय जरा नक्की सांगा ना, काय कसं सुरू करायचं?
नक्कीच सांगतो. सुरुवातीला अगदी बेसिक कॉन्सेप्ट पासून सुरू करा. जसं की एआय म्हणजे काय, मशीन लर्निंग काय असतं, हे रोजच्या उदाहरणांतून समजावून सांगा. मग मुलांना काही साध्या ऑनलाईन टूल्स वापरून लहानसं प्रोजेक्ट करायला द्या. जसं की एखादा साधा इमेज क्लासिफायर बनवणे आणि त्यांना प्रोत्साहन द्या की जिज्ञासेने प्रश्न विचारत राहायला. हळू ते स्वतः प्रयोग करत शिकतील आणि असं केल्याने त्यांना आत्मविश्वासही येईल. काय अगदी वाटलं? म्हणजे अरे मराठी म्हणजे एकदम बापरे! म्हणजे खरंच ती मराठी बाई एकदम व्यवस्थित हां. म्हणजे म्हणजे प्रॉपर मराठी, प्रॉपर हां. कॉन्टेक्स्ट कसं शिकवायचं मुलांना, हे अफलातून आहे, अफलातून आहे. म्हणजे म्हणून आता आता तुम्ही विचार करा, एआय शिकण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आता लोकांना संकोच नसावा किंवा कुठल्याही प्रकारची बाधा आहे असं वाटायला नको. आणि ह्या डेमो नंतर तर आता म्हणजे आणि हां, माझ्याकडे प्रो सबस्क्रिप्शन आहे, हेही मी मान्य करतो. पण मराठीमध्ये टाइप तुम्ही केलं तर फ्री लेयरमध्येही होतं आणि तुम्ही जर भारतामधनं वापरणार असाल तर तुम्हाला मला एक्झॅक्टली आठवत नाही ₹300 काहीतरी त्यांचं ते नवीन सबस्क्रिप्शन काढतात आहेत ते. तेही फेब्रुवारीमध्ये तेही येणार आहे. आपल्याकडे भारतामध्ये खूप मोठं एक समिट आहे, एआय समिट आहे फेब्रुवारीमध्ये. त्याच्याकरता खूप गोष्टी सुरू आहेत. तर त्याच्यामधले हे पण काही आहेत. आता इथल्याही कंपन्या तिकडे जायला अहो, तिकडे एवढी लोकं आहेत ना, मार्केट तर डेटा त्यांना तिकडे पण आहे. तिकडचं हवंच आहे ना, डेटा हवाच आहे. तर मग हा हो. असा डेटा पण त्यांना मिळणार आहे. त्यामुळे सुरुवातीला आपण त्याचा वापर काय करावा? आपण शिकण्याकरता करावा. त्यांनी म्हणजे आपण आपला डेटा ज्ञानाकरता एक्सचेंज करतोय असं समजावं आणि वापरावा. वाह! एकदम जबरदस्त. एकदम भारी. काय छान गप्पा रंगल्या आपल्या अतुल भाऊ. आणि ते म्हणतात ना, एआयचा तो जो काय म्हणतात तो डेमन होता, तो कुठे आपण कुठेतरी त्या डेमनवर त्या त्या भुतावर आपण आपला एक मोठा टॉर्चलाईट टाकलाय आणि आपल्या प्रेक्षकांना दाखवून दिलंय, की एवढं घाबरण्यासारखं काही एवढं प्रकरण नाही ते. इनफॅक्ट तो तुमचा मित्र, एक चांगला मित्र, एक चांगला तुम्ही जसं म्हटलं एक को पायलट तुमचा साथीदार. तुम्ही तसा त्याच्याकडे तुम्ही दृष्टिकोन बदलून बघू शकता त्याच्याकडे आणि त्याचा एक चांगला वापर करू शकता. काहीतरी तुम्ही त्याचा व्यवसायासाठी उपयोग करू शकता. स्टुडंट असाल तर तुमच्या अभ्यासासाठी उपयोग करू शकता. सीनियर लोकं सुद्धा भरपूर ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करू शकतात. नक्कीच. सो अमेझिंग आपण भरपूर वेगवेगळ्या विषयांना हात घातलाय एआयशी निगडीत. तुमचे खूप खूप आभार. तुम्ही एवढा सगळा वेळ दिला आणि नुसता वेळ नाही दिला, तर तुम्ही एकदम सगळं तुम्हाला जे माहिती होतं ते मनमोकळेपणाने शेअर केलंय आमच्या व्ह्यूअर्स सोबत. थँक यू सो मच अतुल भाऊ. धन्यवाद एनी तुम्हाला. पार्टिंग थॉट्स? पहिले धन्यवाद तुम्हाला अपॉर्च्युनिटी देण्याकरता. आणि काही चुकलं-बिकलं असेल तर लोकांना माफी मागतो. उगीच लोकांनी धरून धुऊ नये. अ, आणि मुख्य म्हणजे तुम्ही जर सुरुवातीला दीपकला अ, अ, धन्यवाद म्हणालात, तेव्हा माझं राहिलं होतं. पण येस, दीपक हा माझा कॉलेजचा खूप चांगला मित्र आहे. दीपकला खूप धन्यवाद मला रेकमेंड केल्याबद्दल. मित्रांनो, एआयला बिलकुल घाबरू नका. अतुल भाऊ म्हणतायत तसं एआयचा वापर करा. जर तुम्ही यंग स्टुडंट असाल किंवा यंग एंटरप्रेन्योर्स असाल, तर तुमच्या शहरामध्ये जसे कोहोर्ट्स आहेत, तसे कोहोर्ट जमवा. एकमेकांना सोबतीला घ्या, सोबत शिका. यात भरपूर काही करण्यासारखं आहे, भरपूर अपॉर्च्युनिटीज आहे. स्काय इज द लिमिट. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर हा दुसरा व्हिडिओ पण नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे! वाजवा रे!